जी संयुक्त पूर्व परीक्षा ज्या संदर्भामध्ये ग्रुप बी ग्रुप सी जी अराजपत्रित पोस्टसाठी जी महत्वाची जी जाहिरात आलीत आणि ज्या जाहिरातीचं बघा आपण आतुरतेने वाट बघत होतो त्याविषयीचं आपण सर्वजण अभ्यासही करतात आणि तो एक पॅटर्न आपण आजच्या लेक्चर्समध्ये आपण समजून घेणार आहोत. ओके, सो बघा विद्यार्थी मित्र की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ज्या विविध एक्झाम होत असतात त्यातीलच महत्वाच्या काही गॅझेटेड पोस्टसाठी म्हणजेच राज्यसेवा आणि नॉन गॅझेटेड त्यापैकीची जी सध्याची जाहिरात आली ती जाहिरात म्हणजेच ग्रुप बी ग्रुप सी कंबाईन एक्झाम. आता ग्रुप बी आणि ग्रुप सी ही एक्झाम पहिल्यांदाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून एकत्रितरित्या घ्यायला लागल्या. आपण जर बॅक हिस्ट्री जर बघितली तर जवळपास त्या कालखंडामध्ये लास्टला जर बघितलं आपण काही वर्षापूर्वी तर त्यावेळेस महत्वाचं म्हणजे काही परीक्षा ज्या होत्या त्या आपण एकेरी स्वरूपामध्ये आयोगामार्फत घेतल्या जात होत्या. त्यातील PSI स्वतंत्र असेल, STI स्वतंत्र असेल आणि ASO स्वतंत्र असेल. तर आज रोजी जर बघितलं म्हणजेच 2023 पासून म्हणजे आयोगानं बरेचसे बदल केले. त्यातलाच एक बदल म्हणजे ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षा आता एकत्र व्हायला लागल्यात आणि त्याची एकच प्रिलिम्स म्हणजे तुमचं ब गट आणि क गट अशा दोन्ही ग्रुप बी ग्रुप सीच्या एकत्रित परीक्षा होत्या. तर त्या परीक्षेच्या संदर्भातलं आजचं जे आपण आहे ते महत्वाचं एक स्ट्रक्चर समजून घेऊया की ज्याच्यामध्ये नेमका सिलेबस काय किंवा त्या सिलेबसचा अभ्यासक्रम कसा करायचा, द स्टडी ऑफ द प्लॅनिंग त्याचं एकूणच प्लॅनिंग कसं असेल आणि एकूण ह्या कोर्सचं महत्व काय असणार आहे. ओके, सो आपण सुरुवात करूयात. मी प्राध्यापक ज्ञानेश्वर राठोड पुनश्च तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. ठीक आहे, आता बघा आपल्या डोळ्यासमोर स्क्रीनवरती दिसत आहेत की कंबाईन ग्रुप बी आणि त्याचसोबत ग्रुप बी आणि ग्रुप सी ह्या दोन परीक्षा आहेत महत्वाच्या. तर ग्रुप बी आणि ग्रुप सीचा अभ्यास करत असताना की एक मोठी अशी जाहिरात आली आणि ही जाहिरात जर बघितली आपण तर आतापर्यंत एक महत्वाचा म्हणजे त्याचा रेकॉर्ड आहे की बऱ्यापैकी ते 8,000 प्लस. ओके, 8,000 प्लस अशा जागा ह्या पहिल्यांदाच देण्यात आल्या, त्या आतापर्यंत नव्हत्या. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्र आपण बऱ्याचशा म्हणजेच कोविडच्या कालखंडामध्ये तर जाहिरातच नव्हत्या. त्यावेळेस आपण काही विद्यार्थी अभ्यास करत असाल त्याचसोबत मग 2021 आणि 22 याच्यामध्ये ज्या काही जाहिराती पण त्याच्याही नंतर आत्ता ही जी काही जाहिरात आली आहे की याच्यामध्ये विविध पदांसाठी अशा भरपूर जागा देण्यात आल्यात. पण एक गोष्ट मात्र आपण ही लक्षात घ्यावी की जरी एखाद्या पोस्टला कमी जागा असतील, उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर STI किंवा ASO वगैरे या पोस्टसाठी जरी कमी जागा असतील, आता PSI ला तर चांगल्या जागा दिसतात या जाहिरातीमध्ये, पण जरी STI ASO ला जरी जागा कमी असल्यात तर मात्र हे लक्षात घ्यायचं आपल्याला की पूर्वपरीक्षा झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने एक शुद्धीपत्रक जाहीर केलं जातं आणि त्याच्यामध्ये जागा वाढल्यात असं देखील कळवण्यात येतं. म्हणजेच आपण हे लक्षात घ्या की बरेचसे आपल्यापैकी विद्यार्थी जागा कमी आहेत म्हणून फॉर्म फिल करत नाही. त्याच्यामुळे फॉर्म सगळ्यांनी फिल करायचे आहेत. कारण बघा की एक MPSC न आता अटेम्प्ट्स ही पद्धत काढून टाकलीत. आता ठेवलंय एज लिमिट की ज्या एज लिमिटमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचंय की फक्त PSI ला एज लिमिट जे आहे ते कमी देण्यात आलंय. पण कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा जर उल्लेख केला की दोन्ही ओपन आणि कॅटेगरी असा तो कमी दिलाय. पण मात्र इकडे जर बघितलं आपण STI ASO लिपिक टंकलेखक किंवा अदर ज्या काही पोस्ट आहेत त्याच्यातल्या तर त्यांना मात्र ओपनच्या विद्यार्थ्यांना थेट 38 वर्षापर्यंत ती परीक्षा देता येते आणि कॅटेगरीचा रिझर्व्ह कॅटेगरीचा विद्यार्थी असेल OBC NT SC ST या स्टुडंटला वयाच्या 43व्या वर्षापर्यंत ती परीक्षा देता येणार आहेत. म्हणजेच बघा की आपण अभ्यास करत असताना हे लक्षात ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना एक सुरुवातीला त्याचा प्लॅटफॉर्म त्याचं स्ट्रक्चर समजून घ्या. आपण करतो काय की बऱ्याच वेळा की सिलेबस प्रॉपर समजून घेत नाही आणि त्या संदर्भामध्ये काय तर अभ्यासाला सुरुवात करतो, त्याचं स्ट्रक्चर आधी समजून घेत नाही किंवा झालेले जे काही पेपर्स असतात देन प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर्स. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे तुमच्या जवळपास ग्रुप बी ग्रुप सीच्या मागच्या 4 ते 5 वर्षाच्या किती वर्षाच्या 4 to 5 इयर्स बॅक 4 to 5 इयर्स म्हणजे जवळपास मागच्या 4 ते 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं काय होतं की बऱ्याच वेळेस ट्रॅक क्लिअर होतं. क्लिअर देन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर विथ अनालिसिस प्रॉपर अनालिसिस करा. म्हणजेच काय तर आपण बघा ह्या एक्झामचा अभ्यास करणार आहोत, आपल्याकडे वेळ कमी आहे. आता तुम्हाला माहिती असावी
की ही जी काही परीक्षा आहेत कंबाईनची ग्रुप बी ग्रुप सी याची जी काही डेट दिली आयोगाकडनं ती आहे 30 एप्रिल. ओके, 30 एप्रिल 2023. तर बघा विद्यार्थी मित्र, आपल्याकडे वेळ कमी मिळतोय. म्हणजे आजची जर तारीख बघितली तर 13 फेब. आता बरोबर आपण जर बघितले तर ह्या महिन्यातले 15 दिवस बाकी आहेत आणि पुढचे 2 महिने म्हणजे पूर्ण मार्च आणि तो एप्रिल धरूयात. ओके, म्हणजे 30 आणि 30 60 आणि त्याचसोबत हे 15 दिवस 60 70 75 दिवस. म्हणजे बघा 75 दिवस आपण 70 दिवस धरूयात की 5 दिवस आपण ॲज अ त्याचं एक शेवटी एक्झामच्या आधी ॲज अ धावता आढावा रिव्हिजनसाठी ठेवूयात. आणि म्हणूनच विंदेन अकॅडमी हा कोर्स आपल्यासाठी ह्या ठिकाणी घेऊन येत आहे. आणि ह्या माध्यमातून बघा की आपल्याला कमी वेळामध्ये एक चांगलं म्हणजे दर्जेदार त्या ठिकाणी अभ्यास आपला कसा होईल, एक चांगली रिव्हिजन कशी होईल, तर त्या ठिकाणी अकॅडमीच्या माध्यमातून जे एक्सपर्ट्स टीम आहेत की जी आपल्याला ह्या ठिकाणी हेल्प करणार आहेत, तर नक्कीच आपण त्या ठिकाणी आपला स्कोअर कसा वाढेल आणि प्रिलिम्स आपण कशा पद्धतीने क्रॅक करू, म्हणजेच आपलं जे काही ध्येय आपण निश्चित केले त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी मदत केली जाईल. आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपण वीक मधले 3 डेज ह्या ठिकाणी रिव्हिजन लेक्चर्स वेगवेगळ्या सब्जेक्ट्स वाईज आपण पुढे जाणार आहोत की ज्यातले 5 आणि इतर जे महत्वाचे सब्जेक्ट्स आहेत की जे आपण त्या ठिकाणी इथे अभ्यासणार आहोत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र की 30 एप्रिल ही डेट आपल्या डोळ्यासमोर आहेत. तर ही डेट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला अभ्यासाला लागायचं, आपल्या कामाला लागायचे. म्हणजेच जर बघितलं आपण किती पोस्ट आहे टोटल 8169 पोस्ट साठी आपल्याला अभ्यास करायचा आहे. 8169 पोस्ट आहेत. मग ह्या 8169 पोस्ट साठी मगाशी सांगितल्याप्रमाणे 30 एप्रिल 2023 ला याची परीक्षा होणार आहे. तर आपल्यासाठी तो वेळ मिळतोय. आणि बघा की अभ्यास करत असताना की इथं फक्त आणि फक्त प्रिलिम्स आपल्याला इथे समोर ठेवायची की जी 30 एप्रिलला होणार आहेत. आता प्रिलिम्स मध्ये जे काही सब्जेक्ट्स असतात ती मोजून जर बघितली तर किती 7 सब्जेक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये तुमचा पहिला जर बघितला तर तो हिस्ट्री, सेकंड जिओग्राफी, थर्ड ऑफ ऑल पॉलिटी, देन फोर्थ ऑफ ऑल जनरल सायन्स, फिफ्थ 5वा जो आहे इकॉनॉमिक्स, 6वा जर बघितला करंट अफेअर्स आणि 7 मध्ये मॅथ्स आणि आयटीचा पार्ट आहे, अंकगणित व बुद्धिमापन आहेत. आता ही 7 सब्जेक्ट दिलीत की ज्या ती 7ही सब्जेक्ट जर बघितले तर कुठेतरी आपण अभ्यास करत असताना आपलं जे काही शालेय जीवन असेल किंवा महाविद्यालयीन जीवन असेल कॉलेजमध्ये, तर आपण ह्या सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास केलाच आहे. मग त्यामध्ये हिस्ट्री असेल, पॉलिटी, जिओग्राफी किंवा जनरल सायन्स असतील किंवा इकॉनॉमिक्स असेल, ही सगळी सब्जेक्ट्स आपण अभ्यासलेली आहेत. फक्त राहतं ते करंट अफेअर्स की त्याचा अभ्यास आपण त्या काय रेग्युलर करावा लागतो की दररोज भारतामध्ये, जगामध्ये आणि त्याचसोबत महाराष्ट्र राज्यात इंटरनॅशनल, नॅशनल, स्टेट लेवलला काय घडामोडी घडत आहेत तर त्याचा एक अभ्यास करायचा असतो. तर तो एक सब्जेक्ट आहे की आपल्याला देखील त्यामध्ये अभ्यासायचा आहे. मग ज्यामध्ये आपण बघा की एमपीएससीचा सगळ्यात महत्वाचं तर पहिलं आपल्याला सिलेबस माहिती पाहिजे. तुम्ही सर्वजण प्रयत्न करतायत, अभ्यास करतायत, तर बघा विद्यार्थी मित्र हो, याचा पहिल्यांदा सिलेबस समजून घ्या. जोपर्यंत सिलेबस समजून घेतला जाणार नाही तोपर्यंत आपल्याला हे क्लिअर होणार नाहीयेत. एक्झाम कोणती असू द्या त्याच्यामध्ये बघा की कधीही आपण ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. 3 गोष्टी जर बघितल्या तर त्याच्यामध्ये बघा पहिली गोष्ट आहे ती म्हणजेच अभ्यासक्रम, सिलेबस. पहिली गोष्ट कोणती? अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रम जर आपण प्रॉपर बघितला की त्या ठिकाणी ही एक्झाम आपल्याला द्यायची, मग ह्या एक्झामचा अभ्यास करत असताना नेमकं याच्यामध्ये काय काय असणार. आता अभ्यासक्रम शिकत असताना की ज्याच्यामध्ये बघा की पहिलाच मुद्दा की याच्यामध्ये टोटल सब्जेक्ट्स किती आहेत. ओके, आता मगाशी सांगितल्याप्रमाणे किती 7 सब्जेक्ट्स आहेत. आता या 7 सब्जेक्टसाठी त्या ठिकाणी वेळ किती दिला जातो, टाइम, तर याच्यासाठी 1 आवर्स म्हणजे तुमचे जवळपास त्या ठिकाणी 60 मिनिटे. म्हणजे 60 मिनिटामध्ये तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे आहेत, 100 क्वेश्चन. म्हणजे आता बघा इथे क्वेश्चन संख्या, क्वेश्चन संख्या जर बघितली तर ती किती आहे 100 क्वेश्चन. मार्क्स किती त्याला, इच 1 क्वेश्चन 1 मार्क्स म्हणजे तुमचे झाले 100 मार्क्स. म्हणजे बघा कंबाईनच्या प्रिलिम्स मध्ये तुम्हाला एकूण प्रश्नांची जी संख्या असणार आहे ती 100 आणि त्याचसोबत मार्क्स जे आहेत त्याच्यासाठी 100. म्हणजेच एका क्वेश्चनसाठी 1 मार्क्स दिला गेला. म्हणजेच तुम्हाला बघा या 60 मिनिटांमध्ये ही एकूण 100 क्वेश्चन सोडवायची. आता बघा याला निगेटिव्ह सिस्टीम देखील आहे, 4:1. निगेटिव्ह सिस्टीम 4:1. 4 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 मार्क्स वजा होऊन जातो. म्हणजे विद्यार्थी मित्र बघा आपल्याला ती देखील काळजी घ्यायची.
आता सोडवायचं म्हणजे काय तर एका तासामध्ये म्हणजेच अर्ध्या तासामध्ये देखील 100 क्वेश्चन सोडून होतात. पण आपल्याला तसं करायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय की आपल्याला चांगला स्कोर आणायचा आहे. म्हणजेच बऱ्यापैकी त्या वेळामध्ये आपण जवळपास 80 to 85 म्हणजे 85 पर्यंत 85 क्वेश्चन्स पर्यंत आपण सॉल्व्ह करू शकतो, कारण वेळ पुरत नाही. त्याच्यामुळे तेवढी प्रॅक्टिस देखील तुमची पाहिजे. प्रत्येक सब्जेक्टमध्ये त्या ठिकाणी अभ्यास करताना आपण रिव्हिजन आहे किंवा त्याचसोबत टेस्ट पेपर आहेत किंवा सराव पेपर आहेत, ही आपण वेळोवेळी सोडवायला पाहिजे, जेणेकरून आपण बरोबररित्या त्या ठिकाणी तुमचे 80 ते 85 क्वेश्चन सुटतात आणि तुम्ही बरोबर ह्या 1 तासामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करतात. म्हणजे आता लास्ट इयरचं जर मेरिट बघितलं किंवा त्याच्या लास्ट इयरचं जर मेरिट बघितलं तर 100 पैकी शक्यतो सरासरी मेरिट जर बघितलं तर लास्टला बघा एकदा 57 गेलंय. कशाचं? एएसओचं मेरिट 57 गेलंय, एसटीआयचं गेलंय 56 गेलंय, पीएसआयचं गेलंय 44. आता हे वेळोवेळी बदल होतं. म्हणजे तुमच्या प्रत्येक पीएसआयचं वेगळं लागतं, एसटीआयचं वेगळं लागतं, प्रत्येकाचं मेरिट काय लागतं? वेगवेगळं लागतं. त्याच्यामुळे बघा आपल्याला मेरिट देखील लक्षात ठेवायचंय की एक काळ असा होता की 2015 मध्ये त्यावेळेस स्वतंत्र एसटीआय सेपरेट, एएसओ सेपरेट, पीएसआय सेपरेट अशा पोस्ट असायच्या, परीक्षा घेतल्या जायच्या. मग त्यावेळेस बघा एसटीआय 2015ला 100 पैकी फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरी मेलचं मेरिट लागलंय 32 मार्क्स. 2015 एसटीआय 100 पैकी 32. आणि हेच आपण बघितलं तर बघा आता एसटीआयचं लास्टला गेलंय 56. म्हणजे जवळपास आपल्याला किती 32 कुठे आणि 56 कुठे एवढा बदल झालाय बघा विद्यार्थी मित्र. तर म्हणून आपल्याला आपला अभ्यास देखील वाढवायचा आहे, कारण आयोगाच्या माध्यमातून जर या सगळ्या गोष्टी बदल व्हायला लागल्या तर आपल्याला जास्तीत जास्त हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला पुढे चालून काय करायचंय, अभ्यास देखील त्या ठिकाणी वाढवायचा आहे. ओके, तर हा एक महत्वाचा घटक आहे. त्याचसोबत जर बघितलं आपण महत्वाचा आता सिलेबस नेमका काय काय असणार आहे याच्यामध्ये, आणि तोही एक आपण सिलेबसवरती देखील आपण डिटेल्समध्ये अभ्यास करणार आहोत. ओके, पुढे जाऊयात. नेक्स्ट आता याच्यामध्ये विविध कॅटेगरी वाईज जर बघितलं आपण की बघा इथे एज लिमिट कोणत्या याच्यासाठी किती दिलं आहे की आपल्याला कंबाईनचा तुम्ही सर्वजण अभ्यास करता आणि टार्गेट ठेवलेत. बघा आता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्याचा पहिला सिलेबस समजून घेणं, एज लिमिट समजून घेणं आणि त्याचसोबत आयोगाचा जो पॅटर्न आहे की प्रत्येक महत्वाच्या एक्झाम मध्ये प्रत्येक विषयाला वेटेज दिलेलं असतं. आता मगाशी मी सांगितलं की 7 सब्जेक्ट आहेत. आता पर सब्जेक्टला किती किती मार्क्स दिले गेले, तर तोही एक टॉपिक आपण अभ्यासूयात. त्याच्या आधी आपण काय करूयात, पहिलं एज लिमिट समजून घेऊयात. ठीक आहे. पीएसआय कॅटेगरी, आता जनरलचा विद्यार्थी कॅटेगरीचा म्हणजे त्याचं वय वर्ष 19 कंप्लीट पाहिजे आणि त्याच्या वयाच्या 31व्या वर्षापर्यंत पीएसआयची परीक्षा ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला देता येते. ओके, ते क्लिअर लक्षात असो. रिझर्व्ह कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याचं आपण जर बघितलं की 19 ते त्या ठिकाणी पुढे 38 दिलाय. 19 ते त्या ठिकाणी 38 हे वर्ष त्या ठिकाणी देण्यात आलंय. ओके, त्यानंतर आपण पीएसआय एसटीआय एएसओच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर त्याचं एज लिमिट जर बघितलं तर त्या ठिकाणी 38 वर्ष आहे. पण रिझर्व्ह कॅटेगरीचं बघितलं तर ते किती दिलंय, 43 वर्ष दिले. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर क्लेरिकलचं टायपिंगचं जर आपण बघितलं तर ओपनचा विद्यार्थी 38 वर्षापर्यंत देऊ शकतो, कॅटेगरीचा विद्यार्थी 43 पर्यंत देऊ शकतो. आणि इकडे जर बघितलं आपण त्या ठिकाणी की जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला म्हणजे 19 38 आणि कॅटेगरीचं 19 43 सेम इथं दिले त्याप्रमाणे. म्हणजे काही पोस्ट आता फिजिकल पीएसआयला फिजिकल असल्यामुळे त्याला एज लिमिट कमी दिलेत. एसटीआय एएसओ की इकडं क्लेरिकलच्या पोस्टला ओपनला 38 कॅटेगरीला 43 असा तो बदल करण्यात आलाय. म्हणजे हा बदल देखील आपल्याला माहिती पाहिजे, जेणेकरून आपण अभ्यास करतोय तर त्याच्या वाईज आपल्याला ह्या वेगवेगळ्या गोष्टी. टॅक्स असिस्टंट, एक्साइज सब इन्स्पेक्टर, टेक्निकल असिस्टंट यांना 18 ते 31 दिलाय ओपनला आणि कॅटेगरीला दिलाय 18 ते 43. तर असा एक बदल तिथे देण्यात आलाय. तर हा संपूर्ण बदल अभ्यासत असताना की महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं वेळोवेळी त्यामध्ये शुद्धीपत्रक काढून काही ना काही बदल त्यामध्ये केलं जात असतं. आता ऍक्च्युली जर बघितलं तर ह्यांच्या ज्या मुख्य परीक्षा असतात ग्रुप बीच्या ह्या 400 मार्काच्या आहेत आणि ग्रुप बीच्या बघितल्या तर त्या 200 मार्काच्या. आणि ग्रुप बी मध्ये फक्त आणि फक्त 4 टप्पे पीएसआयलाच असतात. म्हणजे प्रिलिम्स 100 मार्काची, मेन्स 400 मार्काची पीएसआयची, इंटरव्ह्यू 40 मार्काचा आणि फिजिकल जी असते ती 100 मार्काला पीएसआयला असते. बाकी एसटीआय एएसओला फक्त प्री आणि फक्त मेन्स असते. तर आपल्याला जो वेळ मिळालाय त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय महत्वपूर्ण की ज्यात एकूण अभ्यास करताना की
एकूण प्रिलिम्सचा जो अभ्यास आहे तर तो त्या ठिकाणी करायचा आहे. बघा इथं 2020चा मेरिट दिलाय STIचा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर. जनरलचा बघा 53 गेलाय, त्याच्या नेक्स्ट म्हणजे 21चा जर बघितला तर तो 53च्या प्लस गेलाय, 56 गेलाय. फिमेलचा बघितला तर 48.50 दिलाय. स्पोर्ट्स बघितला तर 35 दिलाय फक्त. ओके, म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्याचं जर त्याच्याकडे स्पोर्ट्स असेल तर 100 पैकी 35 मार्कालाच मेरिट गेलेत. आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहित नसतं हा क्रायटेरिया, की जर आपण खेळाडू असाल तर आपलं 5% आरक्षित असतं खेळाडू असाल तर. पण एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, की ज्या वेळेस तुम्ही MPSCच्या माध्यमातून गट अ आणि गट ब क्लास 1 क्लास 2 म्हणजे राज्यसेवा अथवा PSI STI या गट ब साठी तुम्ही ज्यावेळेस प्रिपेअर करता तर त्यावेळेस तुमच्याकडे नॅशनल मेडल पाहिजे, म्हणजे राष्ट्रीय लेवलचं तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय लेवलचं मेडल पाहिजे, तेव्हा तुम्ही ह्या स्पोर्ट्स पर्सन म्हणून इकडे ग्राह्य धरली जातात. ओके, पण जर तुम्ही त्या ठिकाणी गट क ची परीक्षा देतात ग्रुप C आणि तुमच्याकडे जर स्टेटचं सर्टिफिकेट आहे खेळाचा नॅशनल स्टेट, तर स्टेटचं जरी असेल तर तुम्ही ग्रुप C ला एलिजिबल होतात ना, ग्रुप B ला नव्हे, त्यासाठी नॅशनल पाहिजे. म्हणजे बघा हे देखील माहिती पाहिजे आपल्याला की आपला स्वतंत्र मेरिट लागतं. बघा इथे SC कॅटेगरीचा विद्यार्थी स्पोर्ट्स फक्त 21.75 मार्कालाच मेरिट लागलं, म्हणजे किती कमी मेरिट आहे बघा, की जिथे SC कॅटेगरीच्या जनरलचा मेरिट 50 आहे तर स्पोर्ट्स पर्सनचा फक्त 21.75, म्हणजे एवढा कमी मेरिट आहे. किंवा इकडे जर बघितलं तर याच्यात नाहीयेत पण कॅटेगरी वाईज दिलेत. तर असं एक स्पोर्ट्स पर्सनच्या ज्या काही जागा असतात आणि मेरिट असतात तर ते देखील आपण असेल तर त्याचा नक्की आपल्याला फायदा घ्यायचा आहे. म्हणजे ह्याच्याद्वारे आपल्याला मुख्यत्वे वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टी आजमायच्या आहेत, कारण जेणेकरून आपण त्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करत असताना की तुम्हाला कळतं की नेमकं याच्यामध्ये काय काय आहे आणि ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ती परीक्षा पास होत आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. नेक्स्ट आता पुढचा अभ्यास करत असताना बघा की याच्यामध्ये की जी आता लेटेस्ट मध्ये जाहिरात आली. ओके, आता बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ही जी काही जाहिरात आली, आता ह्या जाहिरातीमध्ये एकूण जी पोस्ट आहेत की 8000 प्लस जागा दिल्यात. आता ह्याच्यात आपण हेही लक्षात घ्या की याची फॉर्म फिलिंग सुरुवात झालीत आणि उद्याची काय याच्यामध्ये लास्ट डेट आहे. बघा विद्यार्थी मित्र, आता बघा अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे दिनांक 25 जानेवारी 2023 म्हणजे सुरुवात झाली आणि लास्ट डेट आहे ती त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 14 फेब्रुवारी. उद्या लास्ट डेट आहे याची 23:59 म्हणजे 11:59 आपण फॉर्म फिल करू शकता उद्या. ओके, आणि बँकेत वगैरे चलन काढून ते फिल करण्याची लास्टची डेट 19 फेब्रुवारी दिली. ओके, चलन तर तुम्हाला परीक्षा शुल्क भरण्यास चलनाची प्रत घेण्याचा दिनांक दिलाय 16 फेब्रुवारी, पण शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 19 फेब्रुवारी दिलाय, त्याच्यानंतर ते फिल होणार नाहीयेत. ओके, म्हणजे बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्येच, पण मात्र ऑनलाईन तुम्ही फिल करत असाल तर 14 फेब्रुवारी याची लास्ट डेट आहे, म्हणजे उद्याचीच आहे. त्याच्यामुळे आपण कोणी तुमच्यापैकी जर फॉर्म फिल केला नसेल तर त्या ठिकाणी तो फिल करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर जर बघितलं आपण की याच्यामध्ये टोटल पोस्ट वाईज जर गेलो की एकूण आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध पदांसाठी म्हणजे टोटल ह्या वेळेस तर त्यांनी किती पोस्ट दिल्यात 8 विभागांसाठी, म्हणजे 8 वेगवेगळ्या अशा पोस्ट आहेत की ज्याच्यातनं आपल्याला तो सिलेबस आजच्या ह्या महत्वाच्या लेक्चर्समध्ये अभ्यासायचे आहेत किंवा तुम्ही ह्या पोस्टसाठी फॉर्म फिल करताय. ठीक आहे, पहिलं आता बघा पहिलेच दिसतंय आपल्याला सहाय्यक कक्ष अधिकारी ही पोस्ट आहेत. आता याच्या टोटल जर जागा बघितल्या आपण एकूण पद दिसत आहेत आपल्याला 70 पद बघा विविध मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील ती पद आहेत. टोटल 70 दिलीत. कशाच्या संदर्भात? सहाय्यक कक्ष अधिकारी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑफिसमध्ये टोटल पद दिलीत 8. ओके, ही 8 पद दिलीत. कशा संदर्भात? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एकूण अवस्थेत कार्यालयीन कामकाज करण्यासाठी त्याच्या 8 आहेत. म्हणजे टोटल बघा सहाय्यक कक्ष अधिकारीच्या वरती 70 दिसत आहेत आणि 8 दिसत आहेत. ओके, त्यानंतर आपण राज्यकर निरीक्षक ज्याला आपण STI म्हणतो, हे जे नाव चेंज करण्यात आले STI. ओके, तर टोटल पोस्ट आहेत 159. त्यानंतर बघितलं तर पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI पोस्टसाठी PSIच्या जर जागा बघितल्या तर त्या चांगल्या दिल्या 374 जागात. ओके, 374. दुय्यम निबंधक श्रेणी 1 म्हणजे मुद्रांक निरीक्षक. आता ही जी पोस्ट आहे महसूल वन विभागातील जे रजिस्ट्रार ऑफिस असतं त्यामध्ये ग्रुप बी मध्ये महाराष्ट्र शासनाकडनं ही नवीन पोस्ट त्या एक्झामच्या माध्यमातून आता भरली जाते, म्हणजे MPSC घेते त्याची ग्रुप बी कडनं.
तर त्याच्या जर जागा बघितल्यात बघा 49 आहेत, चांगल्या जागा आहेत. त्यानंतर दुय्यम निबंधक राज्य उत्पादन शुल्क गृह विभागाच्या ज्या पोस्ट आहेत याच्यात किती 6च पोस्ट आहेत. त्यानंतर तांत्रिक सहाय्यकाच्या वित्त विभागातली जी पोस्ट आहे ती पोस्ट आहे एकच आहे. त्यानंतर आपण कर सहाय्यक जर बघितलं तर ती वित्त विभागातली पोस्ट आहे, त्याच्या जागा मात्र चांगल्या दिसत आहेत. किती 468 जागा आहेत, चांगल्या जागा दिल्या 468 एवढ्या जागा त्यामध्ये देण्यात आल्या. त्यानंतर जर बघितलं लिपिक टंक लेखक ह्याच्या जर आपण बघितल्या तर त्या पोस्ट आहे टोटल 7034. हा तर एक हिस्ट्री इतिहास रचला गेला एमपीएससीच्या ह्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये की आतापर्यंत लिपिक आणि टंक लेखकच्या एवढ्या हजारामध्ये जागा नाहीतच आहे. पण इथं जर बघितलं तर त्या किती 7034 एवढ्या जागा देण्यात आल्यात. म्हणजे हा आकडा जर बघितला तर तो खूप मोठा असा आहे. ओके, आणि याची जी मुख्य परीक्षा होणार आहे ती आहे शनिवार दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी आणि महाराष्ट्र गट क ची होणार आहे 9 सप्टेंबर. म्हणजे 2 सप्टेंबर ही जी डेट देण्यात आली ती ग्रुप बी ची आहे आणि 9 सप्टेंबर जी देण्यात आली ती ग्रुप सी ची आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की सर माझं टायपिंग झालंय, तर टायपिंग झालं असेल तर लिपिक टंक लेखक ज्याच्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात पण ज्यांचं नाही झालंय त्यांना मात्र प्रिलिम्सच्या याच्यानुसार जर सांगितलं तर ती परीक्षा ॲज अ देता येईल. पण मात्र तुम्हाला मुख्य परीक्षेच्या आधी तुमचं टायपिंग सर्टिफिकेट आलेलं पाहिजे. म्हणजे ते तुमच्याकडं असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये 2 पोस्टसाठी त्यांनी काय केलंय महत्वाचं लिपिक टंक लेखक हे कंपल्सरी केलंय, जे आपल्याला इथे दिसतंय बघा की कर सहाय्यक व लिपिक टंक लेखक संवर्गातील पोस्टसाठी म्हणजे ह्या 2 पोस्ट दिल्यात. ओके, या 2 पोस्टमध्ये जर बघितलं लिपिक टंक लेखक आणि दुसरी दिली महत्वाची कर सहाय्यक. बघा इथं दिलाय कर सहाय्यक. मराठी टंक लेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट दिलाय बघा. आणि इंग्रजी जर बघितलं टंक लेखनाचा वेग म्हणजे 40 दिलाय. म्हणजे मराठी 30 आणि इंग्लिश जे आहे ते 40. म्हणजे मराठीचं 30 आणि इंग्रजीचं 40 दिलंय. इथेही सेम आहेत, इथे मराठीचं 30 दिलंय आणि इंग्रजीचं बघितलं तर 40 शब्द प्रति मिनिट अहर्तेचं शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र अथवा उद्देशासाठी शासनाने समकक्ष घोषित केलेलं प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. ओके, हे तुम्हाला मेन्सच्या आधी देखील सर्टिफिकेट काय तर तिथं द्यायचंय. बाकी PSI STI ASO ला वगैरे प्रमाणपत्राची आवश्यकता नाहीये. तिथे तुम्हाला ती प्रिलिम्स मेन्स आणि PSI असेल तर इंटरव्ह्यू आणि फिजिकल ही एक पद्धत तिकडे दिली गेली. मग याच्याद्वारे आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ह्या ज्या काही सगळ्या पोस्ट दिल्या आहेत तर या सगळ्यांच्यासाठी ह्या पद्धतीने आपल्याला अभ्यासायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त अभ्यास करत असताना आपला स्कोर्स कशा पद्धतीने त्या ठिकाणी होईल की आपण त्याच्यातनं कशा पद्धतीने चांगलं एक मार्क्स तुम्ही फिल कराल किंवा मिळवाल, तो एक फायदा तिथे सर्वाधिक जास्त आपल्याला बघायला मिळेल. ओके, आता बघा विद्यार्थी मित्र की एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात आपण ठेवायला पाहिजे की सर पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना नेमका आम्हाला ह्या ठिकाणी की 70-75 दिवस वेळ आहेत या 70-75 दिवसामध्ये नेमकं मला काय करायचंय की ह्याचं वेल प्लॅनिंग तुमच्याकडे पाहिजे. आता बरेचसे विद्यार्थी काय करतात, फॉर्म फिल करतात पण फॉर्म फिल झाल्यानंतर मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात आणि जिथे कुठे जवळपास 10-15 दिवसावरती पेपर येतो तेव्हा रिव्हिजनला तुम्ही सुरुवात करतात. अगदी चुकीची ती पद्धत आहे. त्याच्यासाठी बघा तुम्हाला सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी म्हणजे आता जाहिरात आली, आता फॉर्म फिलिंग चालू आहेत, लास्ट डेट उद्याची आहे, तर अभ्यासाला आपण काहींनी सुरुवात पण केलेली असेल पण आता मात्र ज्यांनी ती केली नसेल त्यांनी आता मात्र ती करायची. ओके, आता बघा याच्यामध्ये सुरुवात करत असताना बघा की त्याचा पहिला सिलेबस समजून घ्या की त्याच्यामध्ये तो पॅटर्न कसा आहे की प्रिलिम्सला एकूण क्वेश्चन किती आहेत, किती वेळेसाठी हे असतं. आणि बघा की आपण जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर जर बघितलीत मागच्या 4-5 वर्षातली तर बऱ्यापैकी काही ठिकाणी जर बघितलं तर क्वेश्चन हे राज्यसेवा ओरिएंटेड म्हणजे ABCD फॉर्मॅटमध्ये यायला लागले. मग तो इतिहास असू द्यात किंवा चालू घडामोडीचा असू द्यात किंवा भूगोल हा विषय असू द्यात. पहिले व्हायचं काय की 1 लाईन बीट क्वेश्चन यायचं. म्हणजे आपण एखादा जर इतिहासातील प्रश्न जर विचारला आपल्याला की मूळ 1857च्या ओटावातील जे ठिकाण आहेत की ज्याच्याविषयी आपण माहिती द्या किंवा ते उत्तर द्या, तर बराकपूर वगैरे इथून ते सुरुवात झाली, मंगल पांडे आणि जिथून ती आपण बोलू शकतो ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण आज रोजी जर तोच प्रश्न विचारला की 1857च्या उठावाची अपयशाची कारणे नमूद करा किंवा ती योग्य उत्तरे ओळखा, मग तुम्हाला त्याच्यामध्ये अ ब क ड ABCD फॉर्मॅटमध्ये येईल आणि त्याच्या खाली पुनश्च येईल की याच्यापैकी वरीलपैकी कोणती बरोबर रॉंग आणि राईट्स आहे.
म्हणजे दोन्ही बरोबर असू शकतात, चारही ऑप्शन बरोबर असू शकतात, चारीचे चारही पर्याय त्या ठिकाणी चुकीची असू शकतात. म्हणजेच काय तर एखाद्या टॉपिकचा अभ्यास करत असताना आपण तो परिपूर्ण करा, तो वरच्यावर रीड करत बसू नका. म्हणजेच काय तर फक्त आणि फक्त सिलेबस समोर ठेवा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर समोर ठेवा आणि मात्र अभ्यासाला लागा. आपण काय करतो की जे सिलेबस वेगळं असतं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये त्या टॉपिकशी कंटेंटवरती कधी प्रश्न नसतात आणि तोच कंटेंट आपण वाचत जातो, त्याच्यातनं काय होतं आपला वेळ जातो. त्याच्यामुळे असं काही करू नका. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊया. आता याच्यामध्ये दिलाय महत्वाचा तो आहे सिलेबस दिलाय. बघा काय दिलाय याच्यामध्ये, संपूर्ण आपल्याला सिलेबस देण्यात आलाय आणि हा सिलेबस म्हणजे काय तर आपण व्यवस्थितरित्या पहिले सुरुवातीला अभ्यास होऊयात. बघा इथं दिलाय की महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा गट ब व गट क असं देण्यात आलंय. महाराष्ट्र नॉन शब्द वापरलाय, नॉन गॅझेटेड सर्व्हिस एक्झामिनेशन ग्रुप बी आणि ग्रुप सी दिलाय. ओके, दोन की जिथे ह्यांना एक महत्वाचं ह्या क्लास 2 अशा पोस्ट आहेत की जिथे आपण क्लास 2 आणि क्लास 3. ओके, आता परीक्षेचे टप्पे जर बघितले तर ह्यांना पूर्व परीक्षा असते ती 100 मार्काची असते. यांना स्वतंत्र मुख्य परीक्षा आहेत. बघा स्वतंत्र शब्द वापरला हा याच्यामध्ये, स्वतंत्र, की एक स्वतंत्र परीक्षा अशी यांची मुख्य परीक्षा जी असते ती त्या ठिकाणी 400 मार्कांची. मग त्याच्यासाठी 2 पेपर्स असतात. पेपर पहिला जो असतो मराठी इंग्रजीचा तो कंपल्सरी आहे आणि दुसरा पेपर त्या पदाशी निगडीत असतं. शारीरिक चाचणी व मुलाखत जर बघितलं तर केवळ पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 100 मार्कांची एकूण शारीरिक चाचणी, तर मुलाखत 40 मार्कासाठी. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क पदाच्या पूर्वपरीक्षेकरता सदर अभ्यासक्रम लागू, मात्र स्वतंत्र मुख्य परीक्षा असते 300 मार्काची. कशासाठी? सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी. पण मात्र त्याची प्रिलिम्स सेम हीच असते जी PSI STI ची असते ती. ओके, तर याच्यानुसार तो एक सिलेबसचा पार्ट आहे की जिथे आपल्याला त्याचा देखील अभ्यास करायचा आहे. आता नेमकं याच्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा की ज्याच्यामध्ये किती क्वेश्चन असतात, काय असतात, तर तेही बघूयात आपण. ओके, तर सुरुवातीला त्याच्या पूर्व परीक्षण म्हणजे प्रिलिम्स मध्ये आपल्याला किती क्वेश्चन असतात, एका क्वेश्चनला किती मार्क्स दिले जातात आणि ते माहिती पाहिजे. आता बघा पहिल्याच टप्प्यामध्ये आपल्याला दिसतंय की इथे पहिलं जर आपण बघितलं तर 100 क्वेश्चन्स दिलेत. किती क्वेश्चन्स आहेत? 100 प्रश्न दिलेत आणि 100 मार्कासाठी तो एक महत्वाचा चॅप्टर असणार आहे की ज्याच्यामध्ये बघा एकूण हा कोड आहेत, संकेतांक. आता बघा ज्यावेळेस आपल्याला पेपर दिला जाईल त्यावेळेस आपल्या हॉल तिकीटवरती विषयाचा संकेतांक म्हणजे सब्जेक्ट कोड दिलेला असतो की तो सब्जेक्ट कोड आपल्याला तिथे फिल करावा लागतो, जो हा आहे 1061. प्रश्न संख्या आहे 100. एका प्रश्नाला 1 मार्क म्हणजे 100 मार्क्स. दर्जा जर बघितला पदवीचा आहे आणि माध्यम जर बघितलं मराठी व इंग्रजी. आता आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी मराठी मीडियम मधनं तुमचा अभ्यास झाला असेल, काही विद्यार्थ्यांचा सेमी किंवा तुम्ही कॉन्व्हेंट्स मधनं असाल तर मराठीला बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो. पण बघा मात्र आयोगानं आपल्याला ती सोय केलीत की एक क्वेश्चन तुमचा त्या ठिकाणी मराठीतनं तोच ट्रान्सलेट करून इंग्लिशमध्ये असतो. म्हणजेच आपल्याला ही परीक्षा देण्यासाठी काय अडचण अशी नाहीये लँग्वेजच्या संदर्भातली. वेळ मात्र 1 तास आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे MCQ पद्धतीने पूर्व परीक्षा होत असते. याच्यामध्ये रायटिंगचा विषय येत नाही. पण मात्र आपण जरी MCQ असलं तर फॅक्च्युअल क्वेश्चन असतात, वेळ मात्र कमी पुरतो. म्हणून बघा की पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपल्या हातामध्ये पेपर दिला जातो, पहिला तर अर्धा तास आपल्याला आधीच पेपर दिला जातो, त्यावेळेस तुम्ही काय तर सगळं फिलिंग करा व्यवस्थित आणि जिथे आपल्याला जे क्वेश्चन सोपे वाटतात तर ते सोडवायला सुरुवात करायची, जेणेकरून कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवाल. आपण काय करतो की जिथे एखादा क्वेश्चन आपल्याला समजत नाही, की जिथून आपल्याला तो सोडवताच येत नाही, त्याच्यावरती आपला वेळ वाया खर्च करतो आणि फास्ट आपला वेळ निघून जातो. तर असं करणं चुकीचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊयात. प्रत्येक उत्तराकरिता 25% किंवा एकास 4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. म्हणजे 4:1 म्हणजे 4 जर प्रश्न तुमचे चुकले तर 1 मार्क्स तुमचा जातो. म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम पद्धत इकडे त्यांनी लागू केली. पहिले ही पद्धत नसायची, आता मात्र त्यांनी मागच्या काही वर्षापासून ती लागू केली. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरं दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ जे चिन्हांकित केलेलं नसेल अशा प्रश्नाचं उत्तर चुकीचं समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा एकास 4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. म्हणजे तुम्ही अधिक उत्तरं दिली असल्या तरीही त्या ठिकाणी मायनस होणार आहे आणि त्याचसोबत जर तुम्ही त्या ठिकाणी चुकीचं जर दिलं, ते वर्तुळ चिन्हांकित केलं तरीही ते मायनस होणार आहे.
म्हणजे जिथे बघा तुम्हाला जे येतंय तेच तुम्हाला तिथं त्या ठिकाणी नोंदवायचं आहे, बरोबर. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. म्हणजे विद्यार्थी मित्र झालं काय मागच्या वर्षापासनं की तुमचा जो मेरिट आहे तो आता पॉइंटमध्ये लागायला लागलाय. म्हणजे 100 पैकी 53.60, 100 पैकी 52.41, म्हणजे बघा आता पॉइंटमध्ये मेरिट लागायला लागलाय. म्हणजे आपल्याला अभ्यास करताना बघा की एक मार्कासाठी पॉईंटसाठी लढायचं आहे की जिथून आपल्याला 1 मार्कासाठी देखील आपले प्रिलिम जाऊ शकते. म्हणजेच आपल्याला इथं लक्षात घ्या की 1 मार्क्स म्हणजे आपल्यासाठी मोलाचा आहे, खूप महत्वाचा आहे. म्हणजे 1 मार्क्स म्हणजे आपल्याला त्या वर्षाची परीक्षा तो क्लिअर करून देऊ शकतो अथवा देऊ शकत नाही. म्हणजे इथे काय तर आपल्याला काही कॉलेज लाईफमध्ये जसं AT KT वगैरे प्लस मार्क्स मिळायचे, ग्रेस मार्क्स मिळायचे, तसं इथे ती भानगड नाहीये. त्याच्यामुळे आहे तेच आहे की तुमचं चुकलं तर मायनसमध्ये जाईल वगैरे वगैरे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनुचित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाहीये. म्हणजे तुम्ही बघा 100 पैकी फक्त 80 प्रश्न सोडवलात, 20 प्रश्न तुम्ही सोडवलाच नाही तर ते निगेटिव्ह मध्ये जाणार नाहीयेत. त्याच्यासाठी काय तर त्या ठिकाणी गुणांची, नकारात्मक गुणांची, निगेटिव्ह सिस्टीमची पद्धत जी ती लागू नसणार आहे. ओके, फक्त ती कुठे लागू होईल की तुम्ही एकाच वेळी 2 राऊंड गोल करतायत किंवा तुम्ही चुकीचं किंवा त्यासोबत नोंदवतायत तर त्यावेळेस तो गोंधळ होतो. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता बघा अभ्यास करत असताना आपल्याला जो सिलेबस दिलाय ह्या सिलेबसमध्ये अभ्यासामध्ये आपल्याला वेगवेगळे पॉइंट्स अभ्यासायचे आहेत. आता पूर्वपरीक्षा जो हा कोर्स आपण डिफाईन केलाय की तुमचा बघा कमी वेळामध्ये एक चांगला दर्जेदार अभ्यास त्या ठिकाणी इथे होणार आहेत आणि विंध्यन अकॅडमीची पूर्ण टीम तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करणार आहे, बरोबर. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता बघा सामान्य क्षमता चाचणी की ज्याच्यामध्ये आपण पूर्वपरीक्षेचा सिलेबस आता अभ्यासूयात. प्रिलिम्समध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स असतात, त्याचा कसा अभ्यास करायला पाहिजे, कोणता सब्जेक्ट कधी लिंक करायचा हे देखील खूप महत्वाचं आहे. की मॉर्निंग सेशनमध्ये कोणता अभ्यास तुम्ही सराव ॲज अ म्हणून लायब्ररीमध्ये घरी असताना तुम्ही अभ्यासाला पाहिजे, दुपारच्या सत्रात किंवा इव्हनिंग सेक्टरमध्ये कोणता त्यावेळेस कोणता विषय तुम्ही हाताळायला पाहिजे, ही सगळी एक महत्वाची मॅनेजमेंट आहे अभ्यासाची. आपण काय करतो की एका दिवसामध्ये 3-3, 4-4 सब्जेक्ट अभ्यासतो, तर ही पद्धत थोडीशी चुकीची होईल. हा ठीक आहे, तुम्ही परीक्षेच्या आधी जर धावता आढावा घेतलात एक 5-10 दिवस आधीच तर त्यावेळेस वेगवेगळे सब्जेक्ट तुम्ही त्या ठिकाणी रिपीट करून रीड करू शकतात. पण ज्यावेळेस तुम्ही पूर्ण सिलेबस वाचता आणि व्यवस्थित प्लॅनिंग न जाता अशा वेळेस आपल्याला एक सब्जेक्ट मुख्य आणि त्याच्यासोबत इतर जी मॅथ्स किंवा करंट अफेअर्स ते सोबत घ्यायला पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊयात. पहिलं सामान्य क्षमता चाचणीमध्ये पहिला दिसतोय आपल्याला इतिहास. ओके, इतिहासामध्ये दिलंय आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्र राज्याचा इतिहास दिलाय. फक्त काय दिलाय, मॉडर्न हिस्ट्री, आधुनिक भारताचा इतिहास दिलाय, मॉडर्न हिस्ट्री. ह्याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्र क्लिअर सांगतोय की सिलेबसमध्ये फक्त आणि फक्त आधुनिक भारताचा इतिहास दिलाय, प्राचीन मध्ययुगीन दिलेला नाहीये. त्याच्यामुळे बघा तिथं आपण वेळ वाया घालवू नका. हा प्राचीन मध्ययुगीन कुठं असतं ते तिकडे राज्यसेवा UPSC ला असतं, पण कंबाईन ग्रुप B ग्रुप C मध्ये फक्त आणि फक्त काय तर मॉडर्न हिस्ट्री, आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि त्याच्यासोबत महाराष्ट्र राज्याचा इतिहास किंवा आपण सोशल रिफॉर्मर म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील देशातल्या समाज सुधारकांच्या विषयीचा अभ्यास आपल्याला विचारलं जाते. ठीक आहे, क्लिअर, तो एक विषय. आता सर की नेमका इतिहासामध्ये सिलेबस काय आम्हाला की आधुनिक भारताचा इतिहास मी अभ्यासत असताना नेमकं मी काय अभ्यासायला पाहिजे, तर बघा विद्यार्थी मित्र 1857चा उठाव क्लिअर, तर 1947 पर्यंतचा म्हणजे भारत स्वातंत्र्य होईपर्यंतचा जो इतिहासाचा पाठ आहे तो आपल्याला या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेच्या इतिहासामध्ये विचारला जाईल आणि त्याचसोबत महाराष्ट्र राज्याचा इतिहास जो की त्याच्यावरती काही क्वेश्चन असतील. तर 1857चा उठाव, मग 1857चा उठाव जिथे झाला ती ठिकाणं आपल्याला माहिती पाहिजे, कोण कोण लीड करत होते त्या ठिकाणांच्या संदर्भात, बराकपूर छावणी काय किंवा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या संदर्भातला तो उठाव कुठे, त्यांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी लीड केले, किंवा 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्र राज्यातील म्हणजे सोशल रिफॉर्मरनी कशा पद्धतीने हेल्प केली त्या स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशाला, तो एक महत्वाचा पार्ट आहे. मग 1857चा उठाव असफल राहण्याची कारणं काय आहेत, मग त्याच्यामध्ये एक वाक्यता नव्हती, एक मतं नव्हती, ओके, लीड त्या ठिकाणी प्रॉपर ग्रुप न त्या ठिकाणी ते होत नव्हतं, अशा अनेकविध कारणं आहेत. ओके, तर याच्यानुसार इंग्रजांनी तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी तो जो लढा होता तो पूर्णत्वास येऊ दिला नाही, तो फोल ठरवलाय.
म्हणजे आपण 1857च्या विषयी उठाव वाचत असताना त्याच्या नोट मेकिंग बनवा, वेगवेगळे पॉइंट्स बनवा, म्हणजे कुठं कसं झालं होतं, कोणत्या कशा पद्धतीने ते सगळं झालं होतं, ह्या सगळ्या गोष्टी तिथं यायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याचसोबत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये, म्हणजेच महाराष्ट्राचा इतिहास शिकताना आपण त्या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, ॲज अ फ्रीडम मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा अशा सोशल रिफॉर्मर असतील की ज्यांनी खूप मोठी अशी हेल्प केलीत आणि देशासाठीचं बलिदान दिलेत. ओके, तर तो एक पार्ट आला. किंवा हिस्ट्रीमध्ये असं विचारलं जाऊ शकतं अजून मग इंग्रज ज्या ठिकाणी आलेत त्यांनी काही वकार स्थापित केलं, किंवा त्यानंतर मग आधुनिक मॉडर्न त्या दरम्यानच्या म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या आधीच्या कालखंडामध्ये इंग्रजांनी देशासाठीच्या संदर्भात त्यावेळेस काय काय सुधारणा केल्यात, कोणकोणत्या गव्हर्नरनी काय काय केलं. जसं आपण बोलतो ना की रेल्वे सेवा भारतामध्ये आणली, लॉर्ड डलहौसी, ओके, लॉर्ड मेयो, अशी लॉर्ड कर्झन, अशी बरीचशी, बंगालची फाळणी झाली वगैरे, बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये असतील. किंवा सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं त्यावेळेस इंग्रजांनी शेती आणि त्या संदर्भामध्ये रयतवारी पद्धत आहे, महालवारी पद्धत आहेत, अशा काही पद्धती. म्हणून हिस्ट्रीचा स्टडी करत असताना बघा की या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास तिथे करायचा आहे. तर बघा की तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर इतिहासाच्या वरती आपल्याला एकूण प्रश्न किती विचारले जात आहेत, तर त्याचं उत्तर आहे त्या ठिकाणी बघा, क्लिअर करूयात की हिस्ट्रीमध्ये एकूण प्रश्नांची संख्या तुम्हाला विचारली जाणार आहे ते 15 क्वेश्चन्स. किती? 15 इच सब्जेक्ट. म्हणजे तुम्ही बघा इतिहास 14 ते 15 क्वेश्चन्स. म्हणजे आपण बघा इथे घेऊयात की आता सर नेमकं याच्यावरती किती किती प्रश्न आपल्याला विचारले जातील, तर हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, प्रत्येक टॉपिक आणि प्रत्येक टॉपिकच्या निहाय किती किती प्रश्न येतात तर ते लक्षात घ्या. आता बघा, पहिला जर बघितला आपण इतिहास, 15 ते 16 क्वेश्चन्स. प्रिलिम्स मध्ये किती क्वेश्चन असतात त्याच्यावरती? 15 ते 16 इतिहासावरती, जो आपण आता इथे बघितला. त्यानंतर भूगोल. आता भूगोलावरती प्रश्नांची संख्या जर बघितली तर ती आहे इथे सरासरी 15 क्वेश्चन्स आहेत. भूगोलावरती 15, इतिहासावरती देखील 15 ते 16 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात आहेत. ठीक आहे, 15 क्वेश्चन. आता बघा जॉग्राफी, की भूगोलाच्या संदर्भामध्ये नेमका काय अभ्यास करायचा आहे, तर भूगोलावरती बघा अभ्यास करत असताना बघा की इथं दिलंय महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, म्हणजे महाराष्ट्र राज्याचा भूगोल तुम्हाला शिकायचा आहे. मग त्यामध्ये फिजिकल जॉग्राफी इन महाराष्ट्र, त्याचसोबत महत्वपूर्ण पॉलिटिकल जॉग्राफी महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये, सोशल आहे, इन्व्हायरमेंटल, इकॉलॉजी किंवा इकॉनॉमिक्सच्या संदर्भात, म्हणजेच प्राकृतिक भूगोल, सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल, भूप्राकृतिक भूगोलाचा अभ्यास किंवा राजकीय भूगोलाचा अभ्यास तुम्हाला तिथे करायचा आहे. म्हणजे त्यासोबत महाराष्ट्र राज्यातील बघा पर्वत, त्या पर्वतातील महत्वाची शिखरं, त्या पर्वतातून उगम पावणाऱ्या महत्वाच्या नद्या असतील. महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात अभ्यास करत असताना बघा की मुख्यत्वे आपल्याला खनिज संपत्ती, महाराष्ट्रात कोणत्या विभागात कोणती खनिजं सापडतात ती देखील लक्षात घ्यायचं की मोस्टली आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विदर्भामध्ये सर्वाधिक जास्त खनिज संपत्ती सापडते, तर विदर्भामध्ये सर्वाधिक जास्त काय तर फॉरेस्ट देखील आहे. तर गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त फॉरेस्ट आहे. मग म्हणून प्राकृतिक शिकत असताना महाराष्ट्र राज्याचं जर बघितलं आपण की पर्वतरांगा आहेत, पठारा आहेत, त्या पर्वतातली काही शिखरं आहेत, मग त्या पर्वतातनं काही महत्वाच्या नद्या उगम पावतात, हा संपूर्ण अभ्यास आहे. कारण महाराष्ट्र राज्य आणि त्यात हवामान बघितलं तर राज्याचं हवामान हे उष्ण कटिबंधात मोडतं, ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल. म्हणून सह्याद्री पर्वत आणि त्या संदर्भात त्याचं प्रस्तरभंग होऊन महाराष्ट्र राज्यातल्या जमिनी ह्या बेसॉड खडकापासून तयार झाल्यात. खडक, रॉक्स मे बी डिपेंड ॲज वन ऑर मोर ॲग्रिगेट मिनरल्स. ओके, खडकाचे वेगवेगळे टाईप्स आहेत. ओके, लेक्चर्समध्ये सांगण्यात येईल. तर म्हणून महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या नद्या, महाराष्ट्र राज्यातील नद्या, उपनद्या असतील, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती असेल, महाराष्ट्र राज्याचं हवामान असेल, महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या असेल, महाराष्ट्र राज्यातील उद्योग व्यवसाय असतील, किंवा जमीन, पिके आणि त्याचं एकूणावत जिल्हावार पिकांच्या एकूणावत वर्गीकरण. तर अशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावरती काही क्वेश्चन्स विचारले जातात. पृथ्वी, अर्थ. आता पृथ्वीची निर्मिती कशी झाली, तर बिग बँग थेरी आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊयात की पृथ्वीचा अभ्यास करताना बघा की एक महत्वपूर्ण अभ्यास की त्यानुसार मग जगातील वेगवेगळे विभाग असतील, आपल्याला वेगवेगळे खंड असतील जगातले सगळे. टोटल खंडाचा जर अभ्यास केला तर किती? 7. क्षेत्रफळानुसार जर गेलो तर पहिला आशिया, दुसरा आफ्रिका,
तिसरा नॉर्थ अमेरिका, चौथा साऊथ अमेरिका, पाचवा जर बघितला अंटार्क्टिका आणि सहावा जर बघितला तर तो आहे ऑस्ट्रेलिया. ओके, तर ही अशी महत्वाची पृथ्वी तलावरती किती खंड आहेत? 7. म्हणून काय दिलंय सिलेबसमध्ये की जगातील जे विभाग आहेत वेगवेगळे त्या विभागणे आहे. मग आशिया खंडामध्ये भारताचं स्थान आहे आणि ते दक्षिणेकडे बसले आहेत आणि म्हणून आपल्या शेजारी देखील किती देशांच्या सीमा संलग्नित आहेत भारतासोबत. ही जी 15,200 किलोमीटरची भू सीमा लाभली तिथे आपले 7 आपल्या शेजारी 7 देश आहेत. तो एक अभ्यास. देशाचं हवामान, जगाचं हवामान. आता आफ्रिकेच्या बाबतीत बघितलं तर क्लायमेटिक आहे, इंडियाचं क्लायमेट आहे, महाराष्ट्र स्टेटचं क्लायमेट आहे. अशी क्लायमेटिक कंडिशन्स आपल्याला सिलेबसमध्ये दिलाय महत्वाचं. त्यानंतर बघा अक्षांश आणि महत्वाचं रेखांश दिलंय. आता जर आपण बघितलं की अर्थच्या संदर्भामध्ये की त्याचं परिवलन, परिभ्रमण आणि त्यानुसारचा वेगवेगळ्या भागातील वेगवेगळं टाइम आणि वेळ दिलेले आहेत. त्याच्यानुसार जसं आपल्या महाराष्ट्राचा वेळ वेगळा आहे तर त्याचद्वारे जर आपण तिकडे अमेरिकेमध्ये गेलो तर तिथला वेळ वेगळा राहील. ओके, तर म्हणून अक्षांश रेखांश जसं आपण पृथ्वीच्या अगदी सेंटर पॉइंट मधनं जर बघितलं तर इक्वेटर पास होतं विषुववृत्त. आफ्रिका वगैरे भागातनं जर बघितलं तर, कारण आफ्रिका जर बघितला तर हा उष्ण कटिबंधात मोडतो, खूप सारं उष्ण असं हवामान तिथलं आहे. तर हवामानाचा अभ्यास आहेच की. आपल्याही महाराष्ट्राचं बघा, तुम्ही कोकणात जर गेला तर तिकडचं दमट हवामान आहे, तेच तुम्ही विदर्भात जर गेलं तर तिकडचं काय तर उष्ण हवामान आहे. हे इझी प्रश्न आपल्याला प्रिलिम्स मध्ये विचारले जातात की महाराष्ट्र राज्यामध्ये एकूणच हवामानाचा अभ्यास करताना की ज्यात महाराष्ट्र राज्य हे कोणत्या हवामान प्रकारात मोडतं, तर उष्ण कटिबंधामध्ये आणि इथल्या बेसॉल्ट खडकापासून जमिनी तयार झाल्या. मग देशाचं हवामान आहेत म्हणून महाराष्ट्र शासनानं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण झोन बनवलेत क्लायमेटचे. किती? 9 विभाग आहेत आणि भारताचे किती? 15 विभाग आहेत हवामानाचे. मग विंड, वाऱ्यांची नावं मॅच द पेअर मध्ये भूगोलावरती क्वेश्चन असतात. बघा आपण जर उत्तर भारतामध्ये गेलो तर डस्ट, धूळ निर्माण करतं, त्यांना लू वारे बोलतो आपण. लू वारे. ओके, अशी भारतातली जगभरातली वाऱ्यांची वेगवेगळी नावं, तो एक अभ्यास आहे. महाराष्ट्र राज्यातील जमिनीचे प्रकार, महाराष्ट्रात एकूण प्रकार बघितले तर ती 6 प्रकार येतात वेगवेगळे. कोकणात जर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला जांभळी मृदा आढळते. विदर्भात जर गेला तर ब्लॅक पॉटन सॉइल, काळी कसदार रेगूर मृदा आढळते. तो एक अभ्यास, त्याच्यावरनं प्रश्न विचारले जातात आपल्याला आणि त्याच्यामध्ये कोणकोणती पिकं घेतली जातात ती मॅच द पेअर किंवा जनरल क्वेश्चन असतात. म्हणजे लास्टला बघा त्यांनी एक विचारला होता भुईमुग, ग्राउंडनट, की त्याच्यावरती किंवा असा विचारला होता टिक्का. ओके, टिक्का. टिक्का हा डिसीज कोणत्या महत्वाच्या पिकावरती येतो, तर याचं उत्तर आहे भुईमुग. तर डिसीज असतील, काही महत्वाचे घटक असतील, तो एक पार्ट. पुढे पर्जन्यमान. आता पर्जन्यमानाचा अभ्यास करताना बघा की याच्यावरती खूप सारे क्वेश्चन आतापर्यंत येऊन गेलेत, म्हणजे विविध ठिकाणी. आता देशाचं जर बघितलं आपण, मॉसिनराम, चेरापुंजी हे मेघालय राज्यातली ठिकाणे सर्वात जास्त पाऊस होतो. बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाबळेश्वरला सर्वाधिक जास्त पावसाची नोंद होते, किंवा आंबोली आहे किंवा गगनबावडा हे ठिकाण कोल्हापूरमध्ये आहे. म्हणून पर्जन्यमान, मुसळधार पाऊस ज्यावेळेस होतो तर पर्जन्यमान मोजण्यासाठी रेन गेज, पर्जन्यमापीचा उपयोग केला जातो. तो एक पार्ट आहे, म्हणून ते ठिकाणं विभाग व्हायचे. आता बऱ्याच वेळा पश्चिम घाट, सह्याद्री पर्वत हा त्या ठिकाणी सागरी वाऱ्यांना, विंड्सला ब्रेक करतो, कारण तो भिंतीसारखा असा जो उभा आहे. त्याच्यामुळे काय होतं की पलीकडचा जो भाग आहे पश्चिम महाराष्ट्र किंवा तो भाग मराठवाडा, इथे पाऊस कमी मिळतो. त्याचं रिझन तेच आहे. आणि सह्याद्रीच्या भागामध्ये भरपूर पाऊस होतो. ओके, तर त्याला आपण पर्जन्य म्हणजेच ओरोग्राफिक रेनफॉल बोलतो, प्रतिरोध पाऊस पश्चिम घाटामुळे. मगाशी सांगितले प्रमुख पिकं. शहरे, महाराष्ट्र राज्यातले शहर महत्वाची. आता एखादं शहर एखाद्या राष्ट्रीय महामार्गावरती वसलेलं असतं, तो येऊ शकतो. एखाद्या शहराच्या विषयी काही ना काही माहिती येऊ शकते, किंवा नद्या, किंवा कोणत्या नद्यावर कोणतं शहर वसलंय. जसं आपण जर बघितलं एखादं की महाराष्ट्र राज्यामध्ये जर बघितलं की नांदेड हे शहर गोदावरी नदीवर आहे, नाशिक हे शहर गोदावरी नदीवरती आहेत, अहमदनगर हे शहर सीना नदीवर वसलंय, किंवा धुळे हे शहर पांझरा नदीवरती वसलेत, किंवा आपल्या देशातली काही महत्वाची ठिकाणं असतील जसं यमुना, आग्रा, अशी काही ठिकाणं आहेत की ती मॅच द पेअर मध्ये क्वेश्चन असतात. उद्योग व्यवसाय त्याविषयीचं आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत. तर भूगोलावरती किती प्रश्न असतात? 15. पुढे जाऊयात. नेक्स्ट पुढचा जर टॉपिक बघितला तर तो आहे अर्थव्यवस्था. ठीक आहे, प्रिलिम्स मध्ये आपल्याला त्याच्यावरती देखील प्रश्न संख्या जी आहेत महत्वाची जवळपास
इकॉनॉमिक्स वरती तुमचे जे प्रश्न असणार आहेत ती 16 पर्यंत आणि किंवा ती 17 पर्यंत पण असू शकतात. म्हणजे मे बी 16 क्वेश्चन आपण लक्षात घ्यायचे. किती? 16 ते 17 प्रश्न इकॉनॉमिक्स वरती विचारली जातात. आता बघा, भारतीय अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये दिलेत नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न, की भारत सरकारला उत्पन्नाचं स्रोत कोणकोणती ठिकाण आहेत. आता बघा, आपण त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जर बघितलं वस्तू वगैरे घ्यावायची असेल तर जीएसटी आहे. मग हा पैसा सरकारला, जसं सरकार त्यामध्ये काय करत असतं, त्या ठिकाणी देशाचा विकास घडवत असते. मग रस्ते बांधणी असतील, विजेचा प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असतील, एज्युकेशनचा प्रश्न असतील, हे सगळं सॉल्व्ह करण्यासाठी महत्वपूर्ण सरकारला देखील कुठनं रुपया कसा येतो, कसा जातो, हा आपण लेटेस्टमध्ये बघा बजेट मांडला गेला, अर्थसंकल्प, ते की ज्याच्यामध्ये दिलेलं असतं प्रत्येक सेक्टरसाठीचं महत्वाचं बजेट. आणि ती एक गोष्ट शेती, जे भूगोलात देखील आहे, जे इथं पण आहे, उद्योग व्यवसाय जे तिकडे देखील आहे, जे इथं पण आहे. ओके, दोन गोष्टी. परकीय व्यापार, ट्रेड, विविध देशांसोबतच आपण काय करतो, परकीय व्यापार करतो. जसं बघा, आता भारताला सर्वात मोठा तेल पुरवठा करणारा देश सुद्धा रशिया आहे. की आपल्याला जर आपण बघितलं की इंधन वगैरे जे आहे तर इराण इराकच्या भागातनं आपल्याला जास्त मिळतं. आपण काही राष्ट्रांना अन्नधान्य प्रोव्हाइड करतो. हा काय झाला, ट्रेड झाला, व्यापार झाला. आणि म्हणून या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलची एक महत्वाची ऑर्गनायझेशन आहे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जी देखील एक महत्वाचं काम करते. त्यानंतर जर बघितलं बँकिंग, आता बँकिंग सेक्टरच्या संदर्भामध्ये इकॉनॉमिक्समध्ये क्वेश्चन असतात. RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, जी हेड बँक, एक महत्वाचं आहे की करन्सी, देशाचं सगळ्या गोष्टी काय तर सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांवरती नजीकचं नियंत्रण कोणाचं असतं, तर RBIचे, जे सध्याचे गव्हर्नर आहेत रघुराम राजन. हे उत्तर बरोबर आहे का, तर हे उत्तर चुकीचं आहे, ते माजी आहे. बरोबर. असे काही फसवे क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी विचारली जाऊ शकतात. तर त्याच्यामुळे आपल्याला की जी आता लेटेस्टमध्ये मग ती RBIच्या संदर्भात असतील, म्हणजे ऑप्शनमध्ये बघा, आता त्या जे आहेत त्यांचं तर नाव येईनच. आता शक्तिकांत दास हे RBIचे गव्हर्नर आहेत, रघुराम राजन हे माजी राहिले. म्हणजे आपल्याला आपला क्वेश्चन रॉंग करण्यासाठी माजी गव्हर्नरांची नावं देखील तिथे येऊ शकतात. म्हणजे दोघं तिघं मागची माहिती पाहिजे. ठीक आहे. पुढे आता बँकिंगच्या बाबतीमध्ये 1991 मध्ये न्यू पॉलिसी, आता 5 इयर प्लॅन होतं, जे पहिलं 1951 ते 56 इंडस्ट्रीसाठी, सॉरी शेतीसाठी पहिली, दुसरं इंडस्ट्रीसाठी होतं. बरोबर की नाही. 51 ते 56 पहिलं शेतीला भर दिला होता आणि दुसरी जी इंडस्ट्रीसाठी वगैरे अशा त्या होत गेल्या. 5 इयर प्लॅनची जागा कोणी घेतली, आता नीती आयोगानं घेतली बघा. बरोबर. तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये जी न्यू पॉलिसी जाहीर केली, तर त्याच्यामध्ये तुमचं महत्व इंडस्ट्रियलायझेशन, म्हणजे बेरोजगारीकरण, जे आपलं न्यू पॉलिसी, जे उदारीकरण वगैरे जे आणलं होतं, हे सगळं त्यावेळेस आणलं गेलंय. तर त्याच दरम्यान 1990 मध्ये बँकांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी नरसिंहम समिती नेमण्यात आली ती बघा त्यावेळेस. त्यानंतर आता लेटेस्टमध्ये GST आला. मग बँकांचं पहिल्यांदा राष्ट्रीयकरण 70च्या दशकामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना झालं. सेकंड टाइम जर बघितलं तर 1980च्या दरम्यान झालं. मग बँकेमध्ये रिव्हर्स रेपो रेट का असतं वगैरे, सगळ्याच गोष्टी, किंवा आता राष्ट्रीयकरण बँकांचं होतंय की जे लेटेस्टमध्येही झालंय, तर ती माहिती आपण कलेक्ट करा प्रॉपरली, सिलेबस ओरिएंटेड. लोकसंख्याशास्त्र, जो तुमचा भूगोलात पण आहे आणि इकडे इकॉनॉमिक्समध्ये पण आहे. पॉप्युलेशन जर बघितलं 2011च्या सेन्ससनुसार, 11च्या सेन्ससनुसार आपण जर बघितलं, आपल्या देशामध्ये सर्वाधिक जास्त लोकसंख्या ही उत्तर प्रदेशाची आहे, ती 19+ कोटीच्या घरामध्ये. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याची 11,23,72,000, म्हणजे सेकंड रँकवरती आपण आहोत. जे 21-22 आता पुढे काउंट जी होते शासन, कोविडमुळे थोडं पोस्टपोन वगैरे लास्टला करण्यात आली. आणि काही याच्यामध्ये काही मंथनं वगैरे जर बघितलं, म्हणजे 2023 मध्ये जर बघितलं, आता पुढे काही कालावधीनंतर भारत हा जगामध्ये लोकसंख्या असणारा जगातला पहिला देश होतोय, जे सध्या चीनच्या बाबतीत आपण बोलतोय. ओके, ह्या काही गोष्टी आपण समजून लक्षात घ्यायच्या आहेत. मग लोकसंख्येमध्ये काय अभ्यास करायचा आहे, जन्म मृत्यू, डेन्सिटी म्हणजे घनता, लिटरसी साक्षरता, जसा केरळा वगैरे आहे तिकडे. त्यानंतर लिंग गुणोत्तर, सेक्स रेशो, या काही ज्या गोष्टी आहेत महत्वाचं, तर ते आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर स्थलांतर, 1 प्लेस टू अनादर प्लेस, कशा कशासाठी स्थलांतर होऊ शकतं, रोजगारासाठी आहे, एज्युकेशनसाठी आहेत, किंवा अदर गोष्टी पर्पज साठी आहेत की जे स्थलांतर होते. आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तर प्रदेशातनं, राजस्थानमधनं सर्वाधिक जास्त रोजगारासाठीचं स्थलांतर होते. तो एक मुद्दा आपल्याला कुठे शिकायचा आहे, लोकसंख्या. त्यानंतर येते एक दारिद्र्य. आता भारतामध्ये दारिद्र्य आणि त्याचं प्रमाण आहेत की एक बेरोजगारीचं प्रमाण, इंडस्ट्रियलायझेशन झालेली भारतातली काही राज्य असतील जिथं नसतील, तो एक मुद्दा आहे.
तर त्या गोष्टीवरती भारत सरकार काय तर मोठ्या प्रमाणामध्ये काम करते, काही स्कीम्स असतील, काही योजना असतील त्या माध्यमातून. आता बऱ्याच वेळा आपण बघा काही गावाकडं जर गेलो आपण तर तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांची धरणं बांधण्याची वर्क शासनाच्या मार्फत आखली जातात. MG नरेगा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावाच्या गावाजवळच त्या अशा मजुरांना कामं हाताशी दिली जातात, त्यांना 2 पैसा मिळत असतात. तर या माध्यमातून शासन वर्क करते. तर म्हणून काही योजना असतील त्याही अभ्यासा, म्हणजे आपल्याला तिथे मार्क्स मिळू शकतील. बेरोजगारी सध्याचा मोठा प्रश्न आहे राज्य सरकारच्या समोरचा आणि भारत सरकारच्या समोर, त्यावरती काम केलं जात आहे. मुद्रा असतील, फायनान्स की ऑर्डर या संदर्भामध्ये महत्वाचं, आणि राजकोषीय नीती असेल आपली की ज्याच्यामध्ये फॉरेन कंट्री पॉलिसी, सध्याचं आपण रेसेशन्स मंदी जगभरामधलं, त्यातलं श्रीलंकेचा केस स्टडी आपण करू शकतोय, पाकिस्तानचा करू शकतोय, कारण पाकिस्तानला पुन्हा सेकंड टाइम ग्रे लिस्टमध्ये टाकलंय. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स ग्रे लिस्टमध्ये जर एखादा देश गेला तर त्या देशाला वर्ल्ड बँक, IMF किंवा आशियाई बँक, जर आशियात तो देश असेल तर त्यांना कर्ज देणं बंद केलं जातं. तर ह्या सगळ्या इकॉनॉमिक्स मधल्या टर्म्स आहेत. ओके, नेक्स्ट पुढे जाऊयात. पुढचा आहे बघा, आता इकॉनॉमिक्स वरती मगाशी सांगितल्याप्रमाणे 16 पर्यंत वगैरे क्वेश्चन येतात. त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था त्यात दिले, अर्थसंकल्प जो लेटेस्ट मधला आत्ताचा, ज्यामध्ये तुम्ही बघा आर्थिक पाहणी अहवाल वाचा, 1 किंवा 2 क्वेश्चन फिक्स असतो. लेखा परीक्षण. पुढे जाऊयात. 4 नंबरचा टॉपिक आहे चालू घडामोडी, करंट अफेअर्स. आता बघा विद्यार्थी मित्र की या टॉपिकचा अभ्यास करताना चालू घडामोडी याच्यामध्ये बघा जागतिक, महाराष्ट्रासह भारतातील 3च टॉपिक दिलेत. भारत दिलाय, महाराष्ट्र दिलाय, जग दिलाय, बाकी काहीच दिलेलं नाही सिलेबसमध्ये. हा एकमेव असा सब्जेक्ट आहे की ह्याला फिक्स असा साचा नाही. तुम्ही बघा ना, प्रत्येकाला साचा आहे. अंकगणित बुद्धिमापनला साचा आहे. ओके, त्यानंतर तुमचं जनरल सायन्सला आहे, इकॉनॉमिक्सला आहे, भूगोलाला आहे, इतिहासाला आहे, करंट अफेअर्सला नाहीये. चालू घडामोडीचा अभ्यास म्हणजे बघा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रादेशिक लेवल पातळीवरच्या ज्या काही घटना असतात त्या घटनांच्या विषयीचा संपूर्ण अभ्यास म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास आहे. ह्याच्यात काय शिकायचं आहे आपल्याला? कला, क्रीडा, साहित्य, निधन वार्तेतील व्यक्ती, चर्चेतील व्यक्ती, त्याचसोबत पुरस्कार, कोणते? आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, इंटरनॅशनल, नॅशनल आणि स्टेट लेवलचे अवॉर्ड्स, पुरस्कार दिले जातात. संरक्षण म्हणजे डिफेन्सच्या संदर्भातल्या काही घडामोडी असतील, एन्व्हायरमेंटच्या संदर्भातल्या काही इव्हेंट्स असतील, ॲग्रिकल्चरच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या इव्हेंट्स असतील किंवा स्पोर्ट्सच्या संदर्भातल्या काही इव्हेंट्स असतील. तर अशा सगळ्या इव्हेंट्स विषयी आपल्याला ॲज अ करंट अफेअर्स विचारलं जातं. आता की सर नेमकं चालू घडामोडीवरती किती प्रश्न विचारले जातात, तर याचं उत्तर आहे त्या ठिकाणी 15 क्वेश्चन्स. किती? 15 क्वेश्चन. बघा इथं लिहून देतो मागे, 15 क्वेश्चन्स. ओके, 15 क्वेश्चन म्हणजे सरासरी त्या ठिकाणी 15 प्रश्न त्याच्यावरती विचारली जातात. आता ही संख्या एखाद्या वेळेस 13, 14 पण होऊ शकते, ही संख्या 16, 17 पण होऊ शकते, पण मे बी आपण सरासरी जर आपण बघितलं तर 15 क्वेश्चन त्याच्यावरती विचारले जाऊ शकतात. आणि जस्ट तुम्हाला एक प्रश्न असाही पडला असेल की सर एक्झाम मध्ये ऍज अ करंट अफेअर्स हे कुठून कुठपर्यंत विचारलं जातं, टाइम प्लॅन. ओके, त्याचा जो टाइम प्लॅन आहे तो कुठून तर कुठपर्यंत. तर बघा विद्यार्थी मित्र, ज्या मागील 2 इयर्सच्या म्हणजे 1.5 ते 2 वर्षाच्या ज्या काही घटना असतात, म्हणजे आता तुम्हाला 2021 जून महिन्यापासून तर 22च्या सुरुवातीला 21च्या 6 महिन्याच्या कंटेंट्स घडामोडी आणि 22चं पूर्ण वाचावं लागेल, 2022 पूर्ण वाचावं लागेल. तर पेपराच्या आधी 1 मंथचं करंट अफेअर्स आपण करायचं नसतं, कारण पेपर सेट होतो तो त्या ठिकाणी मुंबईवरनं जसं की त्या डिस्ट्रिक्ट्सला जातो, तर याच्यामध्ये वेळ जातो. तर त्याच्यामुळे मग विद्यार्थी मित्र जवळपास 1.5 वर्षाच्या जवळपास 1.5 वर्षाच्या घटना तुम्ही वाचा, जेणेकरून त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदाच होईल. ओके, मग जसं की सर न्यूजपेपर रीड करायचं का आता पुढच्या 70 दिवसामध्ये, तर न्यूजपेपर काही रीड करत बसू नका. डायरेक्टली एखादं मॅगझिन असेल किंवा बघा 2022ची डायरी येतात मार्केटमध्ये, एक सिम्प्लिफाईड नावाचं बुक आहे, त्याची डायरी आहे 2022ची, सिम्प्लिफाईड पब्लिकेशनची 2022 पूर्ण डिटेल्स त्यामध्ये दिले. म्हणजे तुम्ही ते वाचलात तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पासून तर डिसेंबर 2022 पर्यंत आणि आधीचं थोडंसं 21च्या 6 महिन्याचं, हे सगळं एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेत. सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं बुक आहेत,
सुंदररित्या सगळे कंटेंट त्यांनी व्यवस्थित केले त्यामध्ये ऍड, तर ते एक तुम्ही आपण रीड करू शकता. ठीक आहे, तो एक विषय तुमचा चालू घडामोडी. म्हणजे आता चालू घडामोडीमध्ये जागतिक जर एखादी इव्हेंट्स वर बघितली तर लेटेस्ट मध्ये बघा सिरिया आणि तुर्की ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नॅचरल एक बाब घडली, म्हणजेच भूकंप, अर्थक्वेक आलाय. मग त्याच्यामध्ये कितीतरी लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागलाय आणि ते सरकार खूपच त्या ठिकाणी जसं आपण बोलतो की संकटात सापडलंय. मग अशा वेळी आपल्या भारत सरकारने त्यांना मदत केली. त्याच्यासाठी जो एक ऑपरेशन राबवलंय, ऑपरेशन ऑपरेशन दोस्त. ऑपरेशन दोस्ती म्हणजे एक फ्रेंडशिप. तर या नात्याने त्या ठिकाणी एक ऑपरेशन वापरण्यात आलं आणि त्यांना मेडिकल सगळ्या एक मदत आपण केली, सोल्जर्स पाठवलेत, हे सगळंच त्या ठिकाणी. किंवा आपण त्या ठिकाणी आपली जी टीम आहे NDRF, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, ही देखील त्या ठिकाणी तुर्की सिरियामध्ये पाठवली. असे क्वेश्चन्स तिथे येतील. किंवा लास्टला बघा त्या ठिकाणी एशिया कप झाला, त्याच्यामध्ये श्रीलंका विन झाला, तसे क्वेश्चन्स त्यामध्ये येतील. भारताच्या संदर्भातले काही इव्हेंट्स असतील, म्हणजे आता इलेक्शन झालीत लास्टला गुजरात राज्यामध्ये, उत्तराखंडमध्ये झाली, तर त्याच्यामध्ये बघा की गुजरात राज्यामध्ये आपने एंट्री केली होती, 13% त्यांनी मतं मिळवली. म्हणजे एखाद्या पक्षानं जर 4 राज्यामध्ये जर 6% जास्त मतं मिळवली तर त्या पक्षाला प्रादेशिक वर्ण थेट राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. तर आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. मग अशा विविध क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला काय तर त्या चालू घडामोडीमध्ये विचारली जाणार आहेत. नेक्स्ट पुढे जाऊयात. ठीक आहे, पुढचा आहे तुमचा राज्यशास्त्र. 5 नंबर राज्यशास्त्र, किंवा त्याला आपण नागरिक शास्त्र देखील त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ऍड करूयात. नागरिक शास्त्राचा अभ्यास. नागरिक शास्त्र. आता राज्यशास्त्र म्हणजे नागरिक शास्त्र, ह्याद्वारे जर आपण प्रश्नांची संख्या बघितली तर ती आहे 14 ते 15 क्वेश्चन्स. किती? 14 ते 15 क्वेश्चन्स. तुम्ही त्या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघू शकता. 14 ते 15 क्वेश्चन्स त्यावरती विचारली गेली. तर मुळात राज्यघटना कशी निर्मित झाली? राज्यघटनेचे शिल्पकार जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक खूप मेहनत त्यामध्ये घेतली आणि त्या दरम्यानच ती राज्यघटना जी ती तयार करण्यात आली. त्याच्यात विविध परिशिष्ट असतील, विविध कलम असतील, या सगळ्याच गोष्टी घेतल्या. एक भारत कुठेतरी एकसंघ आणि शांततेनं त्या ठिकाणी सगळ्या वर्किंग बाबत, लोकशाही हा देश आहे, जगातला सगळ्यात मोठी लोकशाही आपण जसं बोलतो, त्या माध्यमातून आपली ही राज्यघटना तयार करण्यात आली. कोणकोणत्या देशाकडनं कोणकोणत्या गोष्टी आपण स्वीकारल्यात, घटना दुरुस्ती काय त्यामध्ये मग आणीबाणी ही सिस्टीम काय, ती कोणत्या देशाकडनं स्वीकारली, या प्रत्येक अशा छोट्या छोट्या आपल्याला तिथे विचारल्या जाणार. अमेंडमेंट्स कशी होते, घटना दुरुस्ती, निवडणुका कशा होत्या, राष्ट्रपती पदाची निवडणूक कशी होते, पंतप्रधान पदाची निवडणूक कशी होत असते, साधं सरपंच आणि त्यांची निवडणूक ग्रामपंचायतीची कशी होत असते, या संदर्भातली जी प्रॉपर जी माहिती आहे ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. किंवाच आमदार खासदार जे काही निवडले जातात त्यांना आपण कशा पद्धतीने निवडून देत असतो, किंवा त्या ठिकाणी राष्ट्रपती पदाची जी निवडणूक होते प्रत्यक्षरित्या आपण तर वोटिंग करू शकत नाही, अप्रत्यक्षरित्या आपले जे प्रतिनिधी असतात म्हणजे MLA आणि MP हे डायरेक्टली वोट करून त्या ठिकाणी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला आपल्याद्वारे ते मतं करत असतात, मत देत असतात. ती एक प्रोसिजर आहे. तर तो एक राज्यशास्त्राचा एक अभ्यास आहे. मग याच्यामध्ये नागरिक शास्त्र, जसं आपण बोलतो की स्थानिक प्रशासन संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्यासोबत महानगरपालिका, नगर परिषद आणि कटक मंडळ असतील आणि नगरपंचायत असतील, तर त्यांच्याविषयीचा एक अभ्यास आहे. मग आता जिल्हा परिषदेचा अभ्यास करत असताना त्याचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? CEO, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतो, जो UPSCतनं ती पोस्ट भरली जात असते. किंवा आपण जर पंचायत समितीचा जर प्रशासकीय प्रमुख असेल तर तो कोण असतो? BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, की ज्यांना आपण गट विकास अधिकारी असं म्हणत असतो, जो कुठनं भरला जातो? MPSC द्वारे. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय सचिव म्हणजे जो अधिकारी असतो तो ग्रामसेवक असतो, तो महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदेच्या द्वारे तो भरला जात असतो. आणि यांना राजकीय लेवलवरनं ती पदं असतात. ग्रामपंचायत असेल तर सरपंच, पंचायत समिती असेल तर त्याचा अध्यक्ष, जिल्हा परिषद असेल तर त्याचा अध्यक्ष असतील आणि सदस्य असतील आणि त्यांचे विविध विभाग असतील. मग त्यांचं कर्तव्य आणि जबाबदाऱ्या त्यावरनं देखील काही क्वेश्चन्स आपल्याला विचारली जात असतात. याच राज्यशास्त्रामध्ये राज्यघटनेचा अभ्यास करत असताना तुम्हाला लक्षात घ्यायचंय की त्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया. आता बघा, देशाचं सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज कसं चालतं, मग त्यानंतर राज्यामधलं कामकाज किती, जसं आपण महाराष्ट्र राज्य तर मुख्य जसं आपल्याकडचं हायकोर्ट आपण बोलतो मुंबई, त्या अंतर्गत 3 खंडपीठ आहेत, ज्यात एक नागपूरला आहे, दुसरा औरंगाबादला आहे, तिसरा आहे पणजी गोवा अटॅच केलंय.
तर ही प्रक्रिया आहे. म्हणून आपण बघा की त्याच्यावरती देखील 14 ते 15 क्वेश्चन्स विचारले जातात. पुढे सामान्य विज्ञान, ज्याला आपण जनरल सायन्स बोलतो. आता बघा विद्यार्थी मित्र, त्याच्यामध्ये फिजिक्स, दुसरा केमिस्ट्री, तिसरा झुलॉजी म्हणजे आपण त्याला प्राणीशास्त्र असं बोलतो, त्यानंतर बॉटनी आणि एक ऍड केलाय त्याच्यामध्ये आता हायजीन म्हणजे आरोग्यशास्त्र. आता बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्याचं सायन्स बॅकग्राऊंड नसतं त्याला हा सब्जेक्ट बाउन्स होतो, पण असं काहीच नाहीये. तुम्ही जर व्यवस्थितरित्या स्टेट बोर्ड NCERT मदत घेऊन या सब्जेक्टकडे बघितला तर तुम्हाला हा चांगला मार्क्स देऊन जातो. की जनरली आहेत आपल्याला की केमिस्ट्री, फिजिक्स. आता फिजिक्समध्ये तुमच्या काही महत्वाच्या टर्म्स असतील, काही शास्त्रज्ञांची नावं असतील, काही शोध मोहिमा असतील, ते येऊ शकतात. केमिस्ट्रीमध्ये काही शास्त्रज्ञ, काही त्यांच्या महत्वपूर्ण पेटंट किंवा केमिस्ट्रीच्या माध्यमातून काही फॉर्म्युलेज असतील, तर त्यावरनं काही क्वेश्चन्स आहेत. झुलॉजी, प्राणीशास्त्राचा अभ्यास करत असताना त्यामध्ये प्राण्यांच्या विषयीची माहिती किंवा त्यांच्या अंतर्गत जी माहिती आहे तर ती एक इथे विचारली जाऊ शकते. बॉटनीच्या संदर्भात, प्लांटच्या संदर्भामध्ये. मग आता याच्यामध्ये बॉटनीमध्ये अभ्यास करत असताना की एक प्लांट्स आहेत की प्लांटच्या संदर्भामध्ये जर बघितलं ऑटोटॉपस, हेटेरोटॉपस, स्वयंपोषी, परोपोषी, किंवा त्या प्लांटच्या संदर्भातली एकूण महत्वपूर्ण सिस्टीम असेल, ओके, किंवा त्या काही गोष्टी असतील. त्यानंतर जर बघितलं त्याच्यामध्ये जीन वगैरे असू शकतात, जिनोटाईप वगैरे, जीन. आता याच्यामध्ये काही प्लांट्स आणि त्यांची नावं किंवा बॉटनिकल नेम्स, ह्या सगळ्या गोष्टी. आरोग्यशास्त्र, हायजीन. आरोग्यशास्त्राचा अभ्यास करत असताना लेटेस्ट मधला हा जर टॉपिक बघितला तर याच्यामध्ये बघा विटॅमिन्स, प्रोटीन्स, फॅट्स, डिफिशियन्सी, डिसीजेस, तो एक पार्ट आला. जसं बघा लास्टला 2014 मध्ये भारत सरकारने एक महत्वाची स्कीम लॉन्च केली, JP नड्डा त्यावेळेसचे आरोग्यमंत्री. तर ते महत्वाचं जे लॉन्च करण्यात आलं होतं त्यामध्ये आपण ज्या 7 वेगवेगळ्या डिसीजेस आहेत की जो प्रोजेक्ट त्या ठिकाणी लॉन्च केला गेला, त्यामध्ये पोलिओ आहे, देवी आहे, स्मॉल पॉक्स आहेत वगैरे, मिशन इंद्रधनुष त्या अंतर्गत सगळंच, हेपॅटायटिस B वगैरे, ओके, तो एक प्रोग्राम आहे. किंवा कोविडमध्ये त्या ठिकाणी झालं. तर याच्याद्वारे हे सगळं ह्यामध्ये विचारलं जाऊ शकतं आरोग्याच्या संदर्भात. तर सामान्य विज्ञान, जनरल सायन्स वरती प्रश्नांची जी संख्या आहेत महत्वाची, ती जर बघितली आपण तर बघा इथे त्या ठिकाणी मी नोंदवतो ते महत्वाचं की एकूण प्रश्नांची संख्या जर बघितली त्याच्यावरची तर ती आहे टोटल, जर बघितली आपण ती संख्या तर ती जवळपास ह्याच्यावरती प्रश्न जे आहेत सायन्सवरती 16 ते 17 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे बघा जास्त क्वेश्चन आहेत, 16 ते 17 प्रश्न विचारले जातात. म्हणजे हा टॉपिक देखील आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, त्याच्यामुळे त्याचं बेसिक पासून सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. पुढे जाऊयात. अंकगणित 7 नंबर, अंकगणित मॅथ्स. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, प्लस दिलंय भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी दिली. बघा आता हा मॅथ्सचा पार्ट आपण अभ्यासताना, रिझनिंग आणि मॅथ्सचा अभ्यास करत असताना इझिली जे 5 ते 12वी मध्ये आपण शिकलो त्याचाच तीच लेवल असते की वजाबाकी असेल, भागाकार असेल, त्याच ठिकाणी मल्टिप्लिकेशन, गुणाकार वगैरे असतील, किंवा दशांश, अपूर्णांक किंवा टक्केवारीचा विषय येतो इकडे. तो इंटरेस्ट वगैरे, व्याज रेट वगैरे काढण्यासाठी जे काही टक्केवारी पर्सेंटेज वापरले जातात तर त्याचे काही फॉर्म्युलेज असतील. सेम हा सगळ्यात जास्त स्कोर करणारा सब्जेक्ट आहे मॅथ्स आणि त्या ठिकाणी रिझनिंगचा. हा जास्त मार्क्स देऊन जातो. वेगळं काहीच नाही इथं, फक्त आणि फक्त तुमची प्रॅक्टिस पाहिजे आणि कमी वेळामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने कसं सोडवतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. कारण हा जरा जास्त वेळ घेणारा टॉपिक्स आहे, त्याच्यामुळे तुमची जेवढी उत्तम प्रॅक्टिस असेल तेवढे तुम्ही जास्त मार्क्स मिळवता याच्यात. ठीक आहे. सो मॅथ्सच्या बाबतीत त्यानंतर दिसतंय बुद्धिमापन, की उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी जे काही प्रश्न असतात. तुम्हाला काही डायग्राम्स दिलेले असतील, वेन्स आकृत्या असतील, इमेजेस असतील, तर त्याच्यावरून ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके. तर म्हणून बघा सर्वाधिक जास्त जे काही मार्क्स देणारा जर टॉपिक कोणता असेल तर तो आहे अंकगणित बुद्धिमापन. पण मात्र तेवढा वेळ देखील तो घेतो. तर त्याद्वारे आपल्याला 7 सब्जेक्ट्स दिलेले आहेत, जे मी सांगितलं की आता इथेही बघा त्या ठिकाणी हे दोन्ही सब्जेक्ट्स वरती जर बघितलं तर आपल्याला बऱ्यापैकी 15 ते 16 क्वेश्चन असतात इथे अंकगणित बुद्धिमापन वरती. तर क्लिअर लक्षात असू द्या की ह्या एक्झाम मध्ये 100 क्वेश्चन असतात. एका प्रश्नाला 1 मार्क्स म्हणजे 100 मार्क्स असतात. बरोबर, 100 मार्क्स. आणि मगाशीच मी सांगितलं तुमचं मेरिटचं गणित, तर मागच्या 2-4-5 वर्षापूर्वीचं मेरिट आणि आजचं मेरिट याच्यामध्ये तफावत आहे. सारखं असं मेरिट नाहीये. तर हे मेरिट कसं आहे, जास्तीचं लागतं. त्याच्यामुळे आपण अभ्यास करत असताना सर्वाधिक जास्त तुमचं वेटेज जे आहे तुम्हाला प्रत्येक टॉपिकच्या निहाय एक चांगल्या पद्धतीने दिलं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच आपण हे सगळे सब्जेक्ट लक्षात घ्या. ठीक आहे. पहिला कोणता बघितला होता आपण, इतिहास. दुसरा भूगोल.
तिसरा अर्थव्यवस्था, चौथा चालू घडामोडी, पाचवा राज्यशास्त्र नागरिकशास्त्र, सहावा सामान्य विज्ञान आणि त्यानंतर अंकगणित बुद्धिमापन. ओके, तर हा सिलेबस बघा आता 15 नोव्हेंबर 2022ला डिफाईन केला. ओके, ह्याच्यामध्ये तर मेन्समध्ये थोडा बदल केलात, सिलेबसमध्ये इकॉनॉमिक्सवरती भर दिल्यात, पर्यावरण इन्व्हायरमेंट ऍड केला, हिस्ट्री थोडंसं ऍड केला, असा बदल मेन्सला केलाय. पण सध्या बघा आपल्याला एकच टार्गेट लक्षात ठेवायचंय, ते म्हणजे 30 एप्रिल. तर 30 एप्रिलच्या अनुषंगाने अभ्यास करत असताना एक प्रॉपर प्लॅनिंग करा. जे मगाशी मी सांगणारच होतो तेही आपण इथे लक्षात घेऊया. बघा विद्यार्थी मित्र, की मॉर्निंग सेशनमध्ये जो टफेस्ट सब्जेक्ट असतो तुमचा, हिस्ट्री, जनरल सायन्स वगैरे असतील, इकॉनॉमिक्स, हे असे सब्जेक्ट सकाळी वाचा, कारण तुमची ग्रास्पिंग पॉवर चांगली असते त्यावेळेस. दुपारच्या सत्रामध्ये ज्यावेळेस तुम्ही अभ्यासिकेत बसता किंवा घरी अभ्यास करता, जेवण झालेलं असतं, त्यावेळेस डुलकी लागते. अशा वेळेस काय करा, की थोडंसं मॅगझिन असेल, करंट अफेअर्सचे काही मुद्दे असतील, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरचे, ते मुद्दे अभ्यासत चला. किंवा इव्हिनिंग, संध्याकाळी जेवण झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी झोपायच्या आधी, म्हणजेच दिवसभर तुम्ही काय केले त्याचा एक धावता आढावा घ्या, किंवा रात्रीच्या सत्रामध्ये अंकगणित बुद्धिमापन त्यावरचे काही प्रॉब्लेम प्रश्न असतील तर ती सॉल्व्हिंग करत चला. म्हणजे आपल्या हाताशी पेन असणार आहेत, झोप लागणार नाही. तर ती ट्रिक्स तुम्ही काय करा त्या ठिकाणी, की त्या माध्यमातून संध्याकाळ म्हणजे रात्रीच्या वेळेस जेवण झाल्यानंतर 9च्या नंतर झोपण्याच्या आधी वगैरे त्या ठिकाणी मॅथ्स ITचा अभ्यास करा. हे सगळं करत असताना की ज्यावेळेस तुमचा एखादा सब्जेक्ट प्रॉपर झालाय अभ्यासून, अशा वेळेस काय करा, की ज्यात नोट्स त्याच्या भानगडीत पडू नका. आता वेळ कमी आपल्याला सगळे की पॉइंट्स नोट्स काढायला. हा, मात्र एक कराल, की मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 2-3 मार्कर पेन्स यूज करा, घ्या ती, आणि त्याच टॉपिक्सवरती काय तर हायलाईट करा. म्हणजे हायलाईट केलेले मुद्दे जी नोट्स तुम्ही वाचाल, उदाहरणार्थ एखादं तुम्ही त्या ठिकाणी भूगोलासाठी AB सौदी सरांचं बुक्स रीड कराल, मग त्या बुक्सवरती ज्यावेळेस तुम्ही हायलाईट कराल तेच बुक्स किंवा तोच टॉपिक, उदाहरणार्थ तुम्ही गोदावरी नदीचा अभ्यास करताय, मग गोदावरी नदीची एकूण महाराष्ट्रातली लांबी, तिच्या उपनद्या असतील, त्यावरचं एखादं धरण असेल, हे तुम्ही अभ्यासताय तर हायलाईट करा. आणि हेच टॉपिक्स तुम्ही ज्या वेळेस 30 एप्रिलच्या आधी 8-10 दिवस तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचा धावता आढावा घ्याल, त्यावेळेस बघा तुम्हाला फक्त हायलाईट केलेले मुद्दे जरी तुम्ही रीड केला तरी तुमचं प्रत्येक थेरीचा जो पार्ट आहे तो लक्षात येऊन जातो. तर या पद्धतीने तुम्ही सर्वजण अभ्यास करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला अभ्यास करत असताना अडचणी येणार नाहीयेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्र बघा, की आपण कॉम्पिटिशन अख्ख्या महाराष्ट्र राज्याशी आहेत आपल्याला, की बरेचसे अर्ज प्राप्त होतात, पण मात्र एक लक्षात घ्या कधी, की त्या सगळ्या जाहिरातीमधील म्हणजे जेवढी पोस्ट असतील किंवा कमी, प्रत्येक एखाद्या तुमच्या महत्वाच्या पदासाठी कमी अशी एकूण पोस्ट असतील, तर मात्र तिथं घाबरून जाऊ नका. की एक लक्षात घ्या, की आपण प्रिलिम्स नंतर देखील काही पदं वाढत असतात, जे शुद्धीपत्रक आयोग काढत असतात. पण एक लक्षात असू द्या, की एक पोस्ट माझी त्याच्यातली हमखास आहेत, हे असं जर डोळ्यासमोर गणित ठेवलं आणि एक व्यवस्थित प्लॅनिंगनं अभ्यास करत गेलो तर नक्कीच तुमचा विजय त्या ठिकाणी होत असतो. तर म्हणून पूर्ण वीकचा अभ्यास झाल्यावरती रिव्हिजन करा. टेस्ट पेपरच्या माध्यमातून तुम्हाला अकॅडमी मदत करीनच, पुढे टेस्ट सिरीज, टेस्ट पेपरच्या माध्यमातून हे सगळं सॉल्व्हिंग करत चला. ठीक आहे. सो या पद्धतीने अभ्यास करत असताना आपल्या ज्या काही अडचणी असतील तर त्या नक्कीच आत्ता एवढ्या ह्या दिवसामध्ये, सो बेसिक आत्ता स्टेट बोर्ड NCERT थोडंसं वरच्यावर बघा, आणि त्या विषयाची रेफरन्स बुक जी तुम्हाला इथं शिकवणारी प्रत्येक फॅकल्टी त्या ठिकाणी सांगणारच. ओके, तर म्हणून बघा विद्यार्थी मित्र, वेळ कमी आहे आपल्याकडे आणि मात्र आपल्याला तर मोठी उंची गाठायची. त्याच्यामुळे बघा आता जरी तुमचा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एकूण अभ्यास जर बघितला आपण कमी होत असेल, म्हणजे तो किती एकूण मी आता सांगत नाही की लगेच तुम्ही 8 ते 10 तास अभ्यास करा, तो एवढा होणार पण नाहीये. वेळ मात्र कमी असल्या कारणाने थोडं तर करावंच लागेल आपल्याला. सध्या तुम्ही 5 ते 6 तास जरी वेळ दिला, हा 7-8 तासावरती पुढे न्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, 7 ते 8 तास, म्हणजे एवढा जरी वेळ तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपरली दिला तर त्या ठिकाणी इझिली आपण ही एक्झाम क्रॅक करू शकतो. ओके, तर काही प्रश्न असतील तुमचे तर विचारा, चॅट बॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात. काही प्रश्न असतील तर विचारा. मला क्वेश्चन्स, तुमचे काही डाऊट्स किंवा प्रश्न असतील तर विचारू शकतात. काही प्रश्न असतील तर विचारा. काय आहेत प्रश्न तुमचे, विचारा. काही क्वेश्चन्स तुमचे विचारा, प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, अजून आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये भेटणारच आहोत. आपण
लेक्चर्स अटेंड करा, दररोज मिस करू नका, आपल्या मित्रांना त्यांनाही सांगा. तर या पद्धतीने आपण पुढे जाऊयात आणि कमी वेळामध्ये चांगला एक फोकस जो सिलेबस ओरिएंटेड एक अभ्यास जो आहे तो आपण करूया, जेणेकरून आपला स्कोर त्याच्यामध्ये वाढेल आणि 30 एप्रिलचा स्कोर जो आहे तो चांगला आपला येईल, जेणेकरून आपण मेन्सला पुढे क्वालिफाय होणार आहात. ठीक आहे. हा क्वेश्चन आहे तुमचा, सर महाराष्ट्र जॉग्राफीसाठी कोणतं बुक रेफर करायचं? ओके, गुड आन्सर. या सांगतो. आता बघा, महाराष्ट्र राज्याचा जो भूगोल आहे आणि त्याच्यासाठीचा तुम्ही जो अभ्यास करणार आहात, आता महाराष्ट्र राज्याच्या भूगोलासाठी कोणतं पुस्तक वापरायचं आपण बघूयात, इथे सांगतो त्याविषयी. ठीक आहे. बघा, जॉग्राफी इन महाराष्ट्र किंवा इंडिया आणि वर्ल्ड जॉग्राफी. पण सगळ्यात जास्त प्रश्न कशावरती येतील तुमचे? महाराष्ट्र राज्याच्या भूगोलावरती येणार आहेत. बघा विद्यार्थी मित्र, महाराष्ट्र राज्याच्या भूगोलावरती जवळपास तुमचे जे प्रश्न आहेत 7 ते 8 क्वेश्चन असतात. किती? 7 ते 8. इंडिया 3 किंवा जवळपास 3 वगैरे, आणि त्या ठिकाणी वर्ल्ड इथे त्या ठिकाणी 3च्या जवळपास. ओके, तर अशा पद्धतीने जर प्रश्न बघितलेत आपण, तर कशावरती जास्त आहेत? महाराष्ट्र राज्याच्या भूगोलावरती प्रश्न जास्त आहेत. प्रश्न तुमचा चांगला आहे की सर भूगोलासाठी मी कोणतं पुस्तक वापरू. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, इथे आता होतं काय बऱ्याच वेळा की बघा एक पेपर जसा होता, आता 30 एप्रिलला तुमचा पेपर झाल्यावरती बघा पहिल्या 8 दिवसामध्ये तुम्हाला फर्स्ट आन्सर की 8 दिवस पण नाही, जास्तीत जास्त 5 ते 6 दिवस पेपर झाल्यावरती 5व्या दिवशी आन्सर की येते. ओके, चेक करण्यासाठी, जिला आपण फर्स्ट आन्सर की बोलतो. फर्स्ट आन्सर की मध्ये जर तुमचे काही प्रश्न तुम्हाला वाटतंय की डाऊट्स की यस हा प्रश्न चुकला आयोगाचा, अशा वेळेस आयोग आपल्याला एक संधी देतं, म्हणजे 8 दिवसाच्या आत तुम्ही पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी आयोगाला सांगू शकता की यस की मी त्या ठिकाणी स्टेट बोर्ड, NCERT किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ किंवा पुणे युनिव्हर्सिटी, जे सावित्रीबाई फुले विद्यापीठ असतील किंवा गव्हर्नमेंटच्या रिकॉग्नाइज जेवढ्या युनिव्हर्सिटी असतील त्याच्यामध्ये तर हा टॉपिक किंवा ह्या प्रश्नाचं हे उत्तर दिलंय आणि आयोगाचं मात्र चुकलंय, तर आयोगाला जर तुम्ही प्रॉपरली त्या ठिकाणी त्या कंटेंट वाईज सांगितलं तर अशा वेळेस तुमचं उत्तर बरोबर येतं, तुम्हाला एक मार्क्स दिला जातो. पण याच्यासाठी विषय वाईज काही बुकची लिस्ट असते की त्याच बुक्सला त्या ठिकाणी आयोग मान्यता दिलेली आयोगानं, आणि त्याच बुक्सच्या वरनं ठामपणे तुम्ही मांडू शकता आणि आयोग देखील ऐकू शकतं. एखादं खाजगी असं कोणतरी बुक आहे त्याच्यात हे उत्तर आलंय तर आयोग ऍक्सेप्ट करत नाही. म्हणून अधिकृत जे बुक्स आहेत जॉग्राफीच्या संदर्भातलं ते महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल, ज्याचे लेखक आहेत AB सौदी सरांचं पुस्तक आहे, जे तुम्ही वाचू शकता. कोणता? एकत्र दिलंय महाराष्ट्र, भारत, जग. फक्त घेताना काय घ्यायचं? ग्रुप B आणि C प्रिलिम्स मेन्स साठीचं भूगोलाचं बुक, की ज्याच्यामध्ये काय दिलंय महत्वाचं, ह्या बुकचं नाव दिलेत आणि AB सौदी सरांचं त्या ठिकाणी बुक्स त्यामध्ये देण्यात आलंय. ओके, जॉग्राफीसाठी कोणतं? यस, ओके. तर हे एक जसं मी तुम्हाला जे तुमचा क्वेश्चन होता की जॉग्राफीसाठी सर कोणतं बुक्स वाचायचं, तर बघा त्या ठिकाणी हे दिलेत महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल, AB सौदी सरांचं. पण बघा विद्यार्थी मित्र की जॉग्राफी भूगोल हा विषय टोटली प्रॅक्टिकली, आणि हा विषय जर बघितला याच्यामध्ये उतरता चढता क्रम जास्त विचारतात. पर्वतांचा शिखरांचा क्रम लावा किंवा देशाच्या नॉर्थ इंडिया टू साऊथ इंडिया, नॉर्थकडनं साऊथकडे येताना ज्या पर्वतरांगा आहेत त्यांचा क्रम लावा. जसं आपण नॉर्थकडे बघा हिमालय, अरवली, विंध्य, सातपुडा आणि पूर्वघाट असा क्रम आहे. नॉर्थकडून ईस्ट किंवा नॉर्थकडून साऊथकडे येताना नॅशनल पार्कचा क्रम लावा, किंवा ज्या ईस्टकडे जाणाऱ्या महत्वाच्या रिव्हर्स कोणत्या आहेत, वेस्टकडे जाणाऱ्या कोणत्या रिव्हर्स आहेत. मग असा हा विषय प्रॅक्टिकली असल्या कारणाने तुम्ही काय कराल, त्या ठिकाणी इथे नवनीत एक नकाशा मिळतो, मॅप, तर तो लेटेस्ट मधला घ्यायचा आहे आपल्याला, नवनीत. ओके, नवनीतचा जो आहे तो एक नकाशा मिळतं, ॲटलास मिळतं, तो घ्यायचा आहे. म्हणजे थेरी तुम्ही वाचत असताना बाजूला काय ठेवायचं, ॲटलास ठेवायचं आणि त्याद्वारे बघायचं की नद्या असतील, त्यात लगेच नदीचा थेरीचा अभ्यास केला की मॅपकडे बघायचं. किंवा वाटलं तुम्हाला तर A4 साईजचे असे काही मॅप्स घेऊ शकता तुम्ही, भारताचे 5-7, जगाचे 5-7 आणि महाराष्ट्र राज्याचे 8-10. म्हणजे लगेच थेरी वाचता येतं, ते फिलिंग करत चालायचं, म्हणजे सोपा अभ्यास होतो आपला. ठीक आहे, स्टेट वाईज प्रत्येक पॉप्युलेशन मध्ये खनिज संपत्तीच्या द्वारे.
तर ए बी सौदी सरांचं बुक आपण रेफर करा की ज्याच्यामध्ये फायदा होईल. आणि नवनीतचा ॲटलास नकाशा, शालेय ॲटलास, नवनीतचा शालेय ॲटलास तुम्ही वापरायचा की तुमचा विषय सोपा होतो. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा आहे की सर प्लीज गिव्ह अज अ टाइम टेबल ॲज टाइम इज लेस. ओके. कमी वेळामध्ये तुमचा अभ्यास कसा होईल. तर आता बघा मी ह्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला नेक्स्ट लेक्चर्सला वगैरे त्याचं एक व्यवस्थित शेड्युलिंग देतो तुम्हाला की कोणता एक सब्जेक्ट तुम्ही त्या ठिकाणी कराल, कोणता सब्जेक्ट किती वेळ कराल आणि त्यानुसारचा एक तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टनी आहे क्वेश्चन किती आहेत काय आहेत तर त्याचं टाईमचं जे स्टडी प्लॅन आहे तर तोही आम्ही ह्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करतो जेणेकरून आपला वेळ वाचेल. ओके. तोही मी तुम्हाला देतोच बनवून व्यवस्थितरित्या कोणता सब्जेक्ट किती वेळ करायचा आणि त्याला सप्लिमेंटरी कोणता सब्जेक्ट घ्यायचा जेणेकरून आपला व्यवस्थितरित्या पुढच्या 70-75 दिवसामध्ये एक व्यवस्थितरित्या प्लॅनिंगनं ते सगळे सब्जेक्ट आपले क्लिअर होतील आणि जास्तीत जास्त फायदा होईल. तोही एक बनवून देईल तुम्हाला. ठीक आहे. आणि वेगवेगळे फॅकल्टीज तुम्हाला त्यांच्या त्यांच्या विषयाच्या संदर्भातलं अजून नेमकं काय वाचायचं काय स्किप करायचं ही एक आयडिया जर आली तर मी नाही सांगत की हे भरपूर दिवस आहे आपल्यासाठी 70 दिवस, तो काही कमी वेळ नाहीये, पण मात्र आपल्याला एक एक मिनिटं त्या ठिकाणी ह्या ठिकाणी वर्क करायचं आहे. टाइम एक व्यवस्थित त्या ठिकाणी त्याचं प्रॉपर अरेंजमेंट करून त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. कारण बघा विद्यार्थी मित्र एक मार्कासाठी देखील पोस्ट जाते. आता लास्ट आमची एक स्टुडंट होती की जिचं मुख्य परीक्षेचं PSIचं 190 मिनिट लागलं होतं मेन्सला, लास्टची गोष्ट आहे 18ची, तर तिला मार्क्स 189 होते. म्हणजे एका मार्कानं बघा तिचं मेरिट गेलं होतं. म्हणजे बघा एका मार्कासाठी आपल्याला अजून नवीन ऍडची वाट बघावी लागेल, पुनश्च अभ्यास करावा लागेल. हे सगळं आपल्याला ह्या भानगडीत पडायचं नाहीये. संधी चांगली आली, संधीचं सोनं करायचंय. त्यामुळे आत्तापासून व्यवस्थितरित्या अभ्यासाला लागा. तुमचे काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील तर त्या फॅकल्टींना तुम्ही लागलीच किंवा लगेच विचारू शकता. तुम्हाला सगळेजण हेल्पच करतील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन झालीत. ओके. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट लेक्चर आपलं उद्याचं आहे. उद्याच्या लेक्चर्सला आपण भेटूयात आणि पुनश्च आपण त्या संदर्भातला एक अभ्यास करूयात. तुम्हाला एक नक्कीच त्याचा फायदा देखील होईल. आपण सर्वांनी अटेंड ते करायचं. ठीक आहे. सो थांबूयात आता. थँक्यू. शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. कसं लावलं होतं